गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. खरं तर आज आपलं लेक्चर म्हणजे खरं तर रविवारी होणं अपेक्षित होतं आपलं लेक्चर 1 मार्चला. कारण आपण 28 फेब्रुवारीला पहिलं लेक्चर घेतलं आणि 28 फेब्रुवारीला आपल्या पहिल्या लेक्चर नंतर खरं हे दुसरं लेक्चर जे होतं ते 1 मार्चला आपलं अपेक्षित होतं. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काही नियम पाहिले, सिलेबस बघितला, शॉर्ट टर्म हाय शॉर्ट टर्म लोची एक सेटिंग बघितली आणि हॅकॅनची कॅन्डल बघण्याऐवजी आपण दुसरी एक कॅन्डल बघितली. डे 2 मध्ये म्हणजे L2 मध्ये आपल्याला 1 मार्चला शॉर्ट टर्म हाय शॉर्ट टर्म लो हा सेशन सोबत त्यासोबत एफयुजी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आणि बीपीआर ह्या 3 लिक्विडिटी असं एकंदरीत आपल्याला दुसरं सेशन बघायचं होतं. परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला ते सेशन घेता आलं नाही. मला कट करावं लागलं. त्यानंतर 3 तारखेला सुद्धा ग्रहण वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या. 3 तारखेलाही मला नेटवर्कही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. त्यामुळे लेक्चर घेता नाही आलं. त्यामुळे आपण काय केलं, सरळ सरळ हे लेक्चर पोस्टपोन केलं आणि ठरवलं की आपण नेक्स्ट नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आपण लेक्चर घेऊयात. मग आज बुधवार 4 मार्च 2026 रोजी आपण तब्बल 3 दिवस उशिरा म्हणजे 1 मार्चचं लेक्चर 4 मार्चला घेतोय. या लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत एकंदरीत त्याची एकदा चर्चा करू आणि मग आपण सेशनला सुरुवात करू. त्या अगोदर फक्त एकच बाब सांगतोय, आज आपण हा मॉर्निंगला सेटअप दिला होता. आपला प्रीमियम ग्रुपवरला हा सेटअप आहे, ज्याच्यामध्ये आपण एक बाय पॉईंट म्हणजे 5038 5050 हा बाय पॉईंट आणि सेल पॉईंट देताना आपण 5185 ते 5200 हा सेल पॉईंट दिला होता. हाईट मोठी होती झोनची, आपण हाईट पण दिली, म्हणजे 5224 वरती हाईट आहे, बॉटमला 5170 आहे. आता जर या झोनचं व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं आणि व्यवस्थित जर इथं जर बघायचा प्रयत्न केला तर तुमच्या असं निदर्शन असेल की या झोनच्या या पार्ट पासून इथपर्यंत सेलिंग $70 आणि सेकंड टाइमची जी सेलिंग आहे ती जवळजवळ सेलिंग ही $70-75 म्हणजे जवळजवळ $150 हा ट्रेड आपला होऊन गेला आहे. आता हा सेटअप आपण मॉर्निंगला किती वाजता दिला? जर तुम्ही मार्चच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन असाल तर तुम्हाला हा दिसत असेल. हे मॉर्निंगचा आपला व्हिडिओ आहे. त्या मॉर्निंगच्या व्हिडिओला 4 मार्च म्हणजे आजची तारीख, आज सकाळी आपण हा व्हिडिओ इथं पब्लिश केला. किती वाजता? 7:02 आपण हा व्हिडिओ आणि हे टाकलं, झोन कसे काम करतील काय त्याची एकंदरीत माहिती दिली आणि दिवसभरामध्ये मार्केटने $150 पर्यंत प्रॉफिट दिलेला आहे. म्हणजे आपलं डेली जरी बघितलं तरी आपण त्या झोनवर अतिशय बेस्टपणे काम करतोय. डेली झोनवर आपण काम करतोय. जे जे झोन आपण देतोय तिथून मार्केट बरोबर फिरायला पाहिजे, तिथून मार्केट खालीवर व्हायला पाहिजे. त्याचं एकच कारण आहे, लेक्चर्स. त्याचं कोणतं काय? लेक्चर्स आणि लेक्चर्स मधली लिक्विडिटी आणि लिक्विडिटीमध्ये तुमचं असणारं लक्ष. आता आपण आपल्या लेक्चरकडे येऊयात. म्हणजे मी काय करतोय, हे 2 ड्रॉइंग काढून टाकतोय. पूर्णच्या पूर्ण ड्रॉइंग्स मी रिमूव्ह करतोय. रिमूव्ह आणि हे इंडिकेटर जे आहे, हे इंडिकेटर पण मी सध्याचे हाईड करतो आहे. आणि आता माझा जो पुढला जो प्लॅन असेल तो असा असेल, पहिलं म्हणजे L1 जे झालं आपलं लेक्चर L1, याचा आपल्याला रिव्हिजन घ्यायचं आहे. ओके, याचं रिव्हिजन घ्यायचं आहे. एक मिनिट, याचा रंग बदलतो मी. याला आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस करणार आहोत. प्रॅक्टिस म्हणजे L1चं आपण काय घेणार आहोत? रिव्हिजन घेतोय. आता रिव्हिजन नंतर जे L2 आहे, रिव्हिजन मध्ये काय बघितलं होतं आपण? एक शॉर्ट टर्म हाय आणि शॉर्ट टर्म लो हा मार्केटचा आपण ऑब्झर्व केला होता आणि त्याच्यासोबतच आपण काही लिक्विडिटी आपण जॉईन केली होती. आता मी जे L2 पाहतोय, L2 जे बघतोय, हे L2 आपण फ्रेश मध्ये STH, STL, शॉर्ट टर्म हाय शॉर्ट टर्म लो आणि सोबत आपण लिक्विडिटी बघतोय त्याच्यामध्ये एफयुजी, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आणि बीपीआर. मग हे लेक्चर किती वेळ चालेल? सर्वसाधारणतः हे लेक्चर 2.5 तासाच्या प्लस चालेल. म्हणजे 2.5 तासापेक्षा जास्तच मला वेळ लागणार आहे तेवढं सारा समजावून सांगायला. दुसरा मुद्दा म्हणजे मग ह्या 2 लेक्चर नंतर जे आपला L3 राहील, ह्या L3 पासून तुम्हाला पेड स्वरूपात बसावं लागणार आहे, फ्री स्वरूपात बसता येणार नाही. आपण प्रत्येक वेळेस बॅच 1 साठी बॅच 2 साठी आपण हे लेक्चर फ्री देत असतो, L1 आणि L2. परंतु L1 आपल्याला घेता आलं, परंतु L2 घेता आलं नाही.
त्यामुळे आपण हे एकत्रित आता एकदम बिग लेक्चर बनवतो, ज्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन बी होईल, तुम्हाला सेटअपही मिळेल, सेटअपही समजेल आणि सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरपणे तुमच्या समोर येतील. ओके, आता मी वेळ न घालवता, वेळ न मिस करता, याच्यासोबत मला सेशन ऍड करायचंय, इथंच मला सेशन ऍड करायचंय आणि सेशन ऍड करून मला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगायच्यात. सेशनची सेटिंग सांगायची आहे. सेशन इंडिकेटरची जी सेटिंग सांगायची आहे ती म्हणजे हे इंडिकेटरची सेटिंग आहे. आता तुम्ही म्हणाले इंडिकेटर कशाला वापरतोय, त्याची कारण मी सांगतो तुम्हाला, काही अडचण नाही. हे जे सेशन आहे या सेशनचे सेटिंग आपल्याला इंडिकेटर्स वापरायचंय आणि हे इंडिकेटर्स कशासाठी वापरायचे ते बी समजावून मी सांगणार आहे. तुम्हाला ह्या इंडिकेटरच्या आधारावर 2 ट्रेड मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही कितीही पाठीमागे टेस्टिंग केली तरी ते 2 ट्रेड तुमचे सक्सेस झालेले असणार आहेत. जो PV56 ब्रँड आहे, PV56 जो पॉइंट आहे, हा पॉइंट किती पॉवरफुल असतो, किती पॉवरफुल असतो हे तुम्हाला मी निश्चितपणे दाखवून देईन. जसं आता PV56 पॉइंट जर आज मी मार्किंग केला, आज जर मी PV56 पॉइंट मार्किंग केला या पद्धतीने, हे बॉडी टू बॉडी H1 लेवल आणि इथून हा जर मी हा झोन जर मी मार्क केला आणि याला जर मी पिंक ब्ल्यू रंग दिला तर तुमच्या निदर्शनास काय येतंय बघा. थोडस हाईट करतो आणि हे बघा बरोबर तुम्हाला असं दिसेल की एकदा PV56 झोन ब्रेक झाल्यानंतर मार्केट तिथून वर गेलंय आणि जर मी इंडिकेटर हाईड केलं तर तुमच्या निदर्शनास अजून एक गोष्ट येईल की त्या ब्ल्यू झोन मध्ये मार्केट दुपारी 11:30 वाजता आलं आणि 11:30 वाजल्यापासून वर गेलंय. आता ते प्रयत्न करत आहे परंतु व्हॉल्यूम इम्बॅलन्स पासून त्याचं रिजेक्शन आहे हे मला सरळ सरळ दिसतंय. म्हणून ह्या 2-3 ह्या गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या, तुमच्यासोबत चर्चा करायची आहे त्याबाबत आणि तुम्हाला L1 आणि L2 याबाबत प्रॅक्टिस द्यायची आहे. त्यामुळे वेळ न घालवता आपण काय करूयात, सरळ सरळ आपल्या बॅचला सुरुवात करूयात आणि रिव्हिजन सहित बघूयात. ओके, चलो पुढलं. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण असं बघितलं होतं की जसं मार्केट एका बाय साईडला पुशअप होतं, बाय साईडला पुशअप होत असताना ज्या वेळेस ते सेल साईडला आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल, म्हणजे बाय साईडच्या मार्केटमध्ये ट्रेड घेण्याच्या 2 पद्धती, एक बाय साईडच्या माध्यमामध्ये बाय साईडला ट्रेड करणं ही झाली पहिली पद्धत. ओके, फर्स्ट पद्धत की बाय साईडला ट्रेड करत चालणे. ओके, परंतु गंमत अशी होती की बाय साईडला ट्रेड काहींना न पकडता काही लोक काय करतात, काही जण काय करतात, रिव्हर्स ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स ट्रेड म्हणजे काय, इथंच ते सेल करायचा प्रयत्न करणार, इथंच ते सेल करायचा प्रयत्न करणार, पण मार्केटचा ट्रेंड तर बुलिश असतो. बुलिश ट्रेंड मध्ये तुम्ही बेरिश जर ट्रेड करायला गेले, बुलिश ट्रेंड मध्ये जर तुम्ही बेरिशपणाने ट्रेड करायला गेले तर तुम्ही फसतात, तुम्ही फसतात आणि तुमचा गेम होतो त्याच्यामध्ये आणि मग अकाउंटचा लॉस होतो. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे की एका ठराविक गोष्टीनंतर, ठराविक बाबीनंतर आपण हे जे लेक्चर्स, हे जे लिक्विडिटी आहे ती फाइंड करून योग्य वेळी जर मार्केटला सेल केलं, योग्य वेळी जर मार्केटला सेल केलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतो. मग कधी सेल करायला पाहिजे, तर ज्या वेळेस ऑल टाइम हायला मार्केट किंवा ज्यावेळेस मार्केट हाय ब्रेक करत चाललंय असं वरती वरती वरती, त्यावेळेस एका हाय पॉइंटला मार्केट गेलेलं तुम्हाला दिसून येईल. त्या हाय पॉइंटला मार्केट घेऊन गेलेलं दिसून नंतर त्या हाय पॉइंटच्या लेफ्ट साईडला असणारा पहिला स्विंग, लेफ्ट साईडला असणारा पहिला स्विंग बघायचा आहे. त्या स्विंगला सरळ सरळ त्या स्विंगला सरळ सरळ काय करायचं, आपण या पद्धतीने ड्रॉइंग करायचंय, ड्रॉइंग करायचं. जर हा हाय साईडचा आहे, बुलिश मार्केट आहे, बुलिश मध्ये आपल्याला बेरिश प्राइस साईडला ट्रेड करायचा आहे, ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला SPH निर्धारित करून देते, म्हणजे शॉर्ट टर्म हाय आपल्याला निर्धारित करते. मग सर सेल कुठून करायचं, हा पॅटर्न बनल्यानंतर आता मार्केटचं इंडिकेशन आहे, कोणतं इंडिकेशन आहे, पहिलं मी तुम्हाला कॅन्डल शिकवली होती, 3 कॅन्डल स्विंग. 3 कॅन्डल स्विंग म्हणजे काय, एक कॅन्डल अशी असेल, दुसरी कॅन्डल समजा आणि तिसरी कॅन्डल हा 3 कॅन्डल स्विंग कुठंही असू शकतो, पुढं सेटअप मध्ये. ओके, मग सेटअप मध्ये हा 3 कॅन्डल स्विंग सापडल्यानंतर मी आता याला मार्किंग करतोय. हा झाला मार्किंग, एक मिनिट. ओके, दुसरा झोन मार्क करू द्या. ओके ओके, आणि हा तिसरा. ओके, हा झाला 3 कॅन्डल स्विंग. आता याला 3 कॅन्डल स्विंग कसं म्हणायचं, तर ह्या जर 3 कॅन्डल तुम्ही मानत असाल, कलर नॉट मॅटर, म्हणजे रेड असो ग्रीन असो त्याचा काही मतलब नाही. हा 3 कॅन्डल स्विंग मध्ये
तुमचं निदर्शन काय दिसतंय तुम्हाला की बाबा या दोन कॅन्डलच्या पेक्षा मधल्या कॅन्डलचा लो पॉइंट हा जास्त आहे, म्हणजे शॅडो जास्त आहे. ओके, शॅडो जास्त आहे म्हणजे हा सरळ सरळ याला थ्री कॅन्डल स्विंग म्हणायचं. याला म्हणायचं कॅन्डल वन, कॅन्डल वन, याला म्हणायचं कॅन्डल टू, TWO 2, आणि हा आहे कॅन्डल थ्री. ओके, अशा तीन कॅन्डल आहेत आणि या तीनही कॅन्डल मध्ये असं निदर्शनास आलंय की ही जी मधली मधली जी कॅन्डल आहे तिचा लो पॉइंट एकदम बॉटमला आहे, म्हणजे लो पॉइंट खाली आहे. हिचा जर पाहिला लो पॉइंट या ठिकाणी आहे, हिचा लो पॉइंट या ठिकाणी आहे. ओके, इथं वरती पॉइंट जर आपण प्राइस मार्क केला तर जास्त होईल, परंतु या कॅन्डलचा बॉटम इथं बॉटम साईडला, याला अशा रचनेला आपण थ्री कॅन्डल स्विंग म्हणायचं. याच्या विरुद्ध पण रचना तयार होऊ शकते. ओके, याच्या विरुद्ध पण रचना तयार होऊ शकते. ऑल टाइम हायच्या या साईडला कुठंही थ्री कॅन्डल स्विंग सापडला की तो थ्री कॅन्डल स्विंगची मधली कॅन्डल तुम्ही मार्क करणार आहात. मग तुम्हाला आपण गृहीत धरलंय की थ्री कॅन्डल स्विंग तुम्हाला या भागात सापडा, इथं इथं तुम्हाला काय सापडाय तर थ्री कॅन्डल स्विंग सापडलेला आहे. ओके, इथं आपण मार्क करतो एक थ्री कॅन्डल स्विंग, थ्री कॅन्डल स्विंग, 3CS. ओके, थ्री कॅन्डल स्विंग तुम्हाला इथं सापडलेला आहे. आता थ्री कॅन्डल स्विंग सापडल्यानंतर त्याची जी बॉटमची कॅन्डल आहे 2 नंबरची, त्या कॅन्डलचा लो मार्क केल्यानंतर तुम्हाला STH पॉइंट मिळाला. एवढं सारं बनल्यानंतर तुमचा सेटअप तयार होतो. काय तयार होतो? सेटअप तयार होतो. सेटअप नुसारच आपल्याला ट्रेडिंग करायचे, विदाउट सेटअप ट्रेड नाही करायचे. सेटअप बनल्यानंतर ट्रेड झाल्यानंतर लॉस होण्याची शक्यता जवळ जवळ नसते. लक्षात आलंय? जवळ जवळ ती शक्यता नसते, फक्त तुम्ही सेटअप बनेपर्यंत थांबणं अपेक्षित आहे. हा सेटअप पूर्ण बनला त्यानंतर मार्केट काय करणार आहे? आता मार्केट वरती जाणार आहे. एक तर मार्केट या थ्री कॅन्डल स्विंगच्या 2 नंबरच्या कॅन्डल मधून सेल होऊ शकतं, किंवा मार्केट वरती जाऊन ज्या टॉपच्या 2 कॅन्डल आहेत तिथून सेल होऊ शकतं. हा माझा एक आहे सेटअप नंबर 1, हा जो लेक्चर 1 मध्ये मी शिकवला. मग तुम्ही काय करणार आहात? या ठिकाणची ती 2 नंबरची कॅन्डल आहे तिला पण असं मार्क करून घ्यायचंय, आणि टॉपच्या ज्या कॅन्डल असतील 2 कॅन्डल, ह्या टॉपच्या 2 कॅन्डल तुम्ही मार्क करून घ्यायचंय, आणि मग तुम्ही काय करायचंय? या भागातून सेल करायचा आहे. आणि हा भागातून जेव्हा तुम्ही सेल करणार त्यावेळेस तुमचा निश्चितपणे निश्चितपणे लॉस हा कमी झालेला असेल. म्हणजे कमी म्हणजे लॉस होण्याची शक्यता येणार नाही, टिपीच होईल तुमच्यावाला टिपीच होईल. जर तुम्ही याच्या जवळजवळ याची अॅक्युरसी म्हणलं तर 90% आसपास याची अॅक्युरसी आहे. आता मी तुम्हाला हा सेटअप सेम चार्टवर दाखवणार आहे. मग हे जे फोटो आहेत, हे ज्या गोष्टी, आता ह्या गोष्टी मी फोटो तुम्हाला या ग्रुपवर इथं शेअर केलेला आहे. म्हणजे जो आपला क्लासचा ग्रुप आहे बॅच नंबर 7चा, या बॅच नंबर 7च्या ग्रुपवर ह्या बाबी मी टाकलेल्या आहेत. तरी पण मी ही बाब पुन्हा एकदा तुम्हाला काय करतोय, तिथं शेअर करून देतोय. लक्षात येतं? शेअर करून देतोय. आता काय करतोय आपण? हा जो सेटअप आहे, हा सेटअप सेम आपण काय करतोय, इकडे बघायचा प्रयत्न करतो. कुठं? कॅन्डलमध्ये. सर हा सेटअप किती मिनिटावर बघावा? तुम्ही मिनिमम 15 मिनिटावर हा सेटअप बघणं अपेक्षित आहे. ओके, 15 मिनिटावर सेटअप बघणं अपेक्षित आहे. जर 15 मिनिटावर बनला तो ओके, 15 मिनिटावर बनला. जर 5 मिनिटावर बनत असेल तर 5 मिनिटावर घ्यायचं. एवढं काय त्याच्यामध्ये असं विशेष असं नाही. आता आपण लाईव्ह सेटअप आजच मार्केट बघतोय, आजचं मार्केट बघतोय. मार्केट काय करतोय हो? बघा, मार्केट या पद्धतीने वरती चाललंय, तुम्हाला दिसत असेल. इथून गेला टप्पा, नंतर इथं मारला, नंतर वर गेला, अगेन इथं आला, नंतर अगेन इथं गेला, अगेन इथं येऊन पुन्हा इथं, असं अशा पद्धतीने मार्केट चाललंय. आता हे पुढलं सेलिंग चाललंय बघा, हे बघा सेल हे चाललंय बरोबर. आता मी तुम्हाला हे सेल पॉईंट पकडून देणार. मी तुम्हाला काय करणार? हे सेल पॉईंट पकडून देणार. कसे पकडून देणार? बघा, ऑल टाइम हाय पॉईंट जो हाय या ठिकाणचा जो हाय पॉईंट बनलेला आहे, या हाय पॉईंट पासून लेफ्ट साईडचा थ्री कॅन्डल स्विंग बघा. तुम्ही थ्री पॉईंट स्विंग बघा कुठे दिसतोय तुम्हाला? तर मला तरी थ्री कॅन्डल स्विंग एवढ्या भागात दिसतोय बघा, इथं दिसतोय. तुम्हाला कुठं दिसतोय ते तुम्ही ऑब्झर्व करा. पण 5 मिनिटाचा थ्री कॅन्डल स्विंग मला या भागात इथं दिसत आहे. मी आता 5 मिनिटांचा ट्रेड पकडतोय. 5 मिनिटाचा थ्री कॅन्डल स्विंग बघतोय, मार्केट एकदम सबसिर खाली आलेला आहे. येऊ द्या खाली, काही प्रॉब्लेम नाही. आता आपला सेटअप काय सांगत होता? थ्री कॅन्डल स्विंग बनल्यानंतर जी 2 नंबरची कॅन्डल आहे त्या कॅन्डलला काय करायचं? आपण ड्रॉइंग करायचं आणि तिथून ट्रेड करायचा आहे. आणि मग तिथून झालेला आजचा ट्रेड, आजची तारीख आणि आजचा ट्रेड जर तुम्ही ऑब्झर्व केला
तर या भागापासून इथपर्यंत जवळजवळ 58 ते $60चा ट्रेड झाला. आपण 100 टार्गेट धरायचंय आणि बाजूला सरकायचंय. हे झालं किती मिनिटांनुसार? 5 मिनिटांनुसार. एखादा मला सर थोडी शक्यता जरा जास्त पाहिजे मला, म्हणजे कॉन्फिडन्स जास्त पाहिजे, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घे, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घे. मग सर इथं नाही बनले का 3 कॅन्डल स्विंग? नाही बनले, किंवा बनले असले तर आपण बघूयात, ऑब्झर्व करूयात. ओके, बॉटम पासून ऑब्झर्व करू. आता सगळ्यात जर बॉटम पॉईंट जर आपण हा म्हणला, समजा गृहीत धरा आपण काय म्हणला, बॉटम पॉईंट हा म्हणला, आणि या साईडला 3 कॅन्डल स्विंग शोधायचा प्रयत्न करणार आहोत. ओके, बॉटम पॉईंट पासून. आता बघा बरं, बॉटम पॉईंट पासून बाय साईडला 3 कॅन्डल स्विंग, 3 कॅन्डल स्विंग, 3 कॅन्डल स्विंग, 3 कॅन्डल स्विंग जर बघत गेले तर 3 कॅन्डल स्विंग पार या भागात बनलाय बघा इथं. ओके, कितीला येतो? 52-28ला. 52-28ला पार इथं 3 कॅन्डल स्विंग आहे. म्हणजे मार्केटला जर बाय व्हायचं असेल रिअली ओरिजिनली जर मार्केटला बाय व्हायचं असेल तर मार्केट काय करेल, अगोदर हा पॉईंट ब्रेक करेल. लक्षात आलं? अजून तो पॉईंट ब्रेक केलाय का? नाही. मग मार्केट कुठं कुठं चाललंय? वरती 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 जात असताना आता आपल्याला वरती चाललंय तर वरून सेल करायचंय. मग सेल करत असताना आपण 3 कॅन्डल स्विंग शोधत चालू. पहिला या ठिकाणी आहे. ओके, ब्रेक झालाय का? नाही ब्रेक झाला. ओके, नेक्स्टचा या ठिकाणी आहे. हाय पासून लेफ्ट साइड घ्यायचा. हाय पासून हा जर हाय पॉईंट मानला तर लेफ्टचा कुठं बनलाय हो? 3 कॅन्डल स्विंग बघा, दिसतंय या ठिकाणी बनलाय. तो ब्रेक झालाय का? नाही ब्रेक झाला. अगेन मार्केट खाली आलं, खाली येऊन अगेन वर हाय बनवायला चाललं गेलं बघा. आता लास्टचा हाय त्याने ब्रेक केला, लास्टचा हाय ब्रेक करून या ठिकाणी हाय बनवला, अगेन इथं हाय बनवला, आणि 15 मिनिटाचा 3 कॅन्डल स्विंग त्यांनी या भागात ब्रेक केलेला तुम्हाला दिसून येतोय. ओके, मग आपण ज्या ठिकाणी तो ब्रेक झाला तो पॉईंट फक्त बघू. या ठिकाणी जो 3 कॅन्डल स्विंग आहे, हा 3 कॅन्डल स्विंग इथं ब्रेक झाला बघा. ओके, हा झाला 3 कॅन्डल स्विंग बनून. 3 कॅन्डल स्विंग ब्रेक झाल्यानंतर यांनी शॉर्ट टर्म हाय बनवलेला आहे असा आपण काय बांधला, एक अंदाज बांधला त्याचा. ओके, आता ह्या अंदाज बांधल्यानंतर आपल्या सेलिंगसाठी 2 शक्यता आहेत. काय शक्यता आहे? पहिली तर जी 3 कॅन्डल स्विंगची कॅन्डल आहे ती कॅन्डल एकदा ड्रॉइंग करून घ्यायची, आणि दुसरा ज्या काही टॉपच्या कॅन्डल आहेत, टॉपच्या 2 कॅन्डल, आता 1 आणि 2 ह्या दोन्ही कॅन्डल शेजारीच आहेत. म्हणजे त्यांची फक्त जर असं झालं तर मग काय करायचं, फक्त वरची शॅडो आणि या बॉडी टू बॉडी मार्क करून घ्यायच्या. काय करायच्या? बॉडी टू बॉडी. जर एकदम शॅडो खूप लांब लांब असतील तर मग बॉडी टू बॉडी मार्क करायचा. आणि दोन्ही झोन जवळ आल्यामुळे मी काय करतो, एक कोणत्याही झोन मधून इथून ट्रेड केला काय, वरच्या झोन मधून केला काय आणि बॉटमच्या झोन मधून केला काय, तुमचा सेल हा एकदम अॅक्युरेटली इथं पडून जवळजवळ $60 पर्यंत तुम्ही इथं प्रॉफिट काढलेला असेल. हा आपला आजचा एक सेटअप. आता बघा, अजून शॉर्ट टर्म हाय काय दिसतोय तुम्हाला? हा इथे एक स्विंग दिसतोय बघा, इथे एक स्विंग दिसतोय हा स्विंग. आता हा स्विंगवर जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल बायचा, तर कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवतो. आता मी दाखवतो, हे बघा. या ठिकाणी लो पॉईंट पासून या ठिकाणी आलो आपण, इथं काय तयार झाला? शॉर्ट टर्म लो तयार झाला. आता आपल्याला काय करायचंय? बाय करायचंय. शॉर्ट टर्म लो, एसटीएल बनला. एसटीएल बनल्यानंतर आता ती एक कॅन्डल बायची, कोणती? ही एक कॅन्डल कोणत्या कॅन्डलला बनलाय? या कॅन्डलला बनलाय. आता मग आपण काय करणार? या कॅन्डलला एक ट्रेड करणार. घेतला आपण बायचा एक ट्रेड या कॅन्डल मधून. ओके, आता बघा तुम्ही बरोबर, तुम्हाला इथं बायचा ट्रेड सापडाय का? मार्केटने ब्रेक केलंय, नंतर खाली आलं, पुन्हा तिथून व्यवस्थितरित्या बाय साईडला निघून गेलं. दुसरा कोणता ट्रेड होता आपला? दुसरा ट्रेड म्हणजे आपल्याला लास्टच्या 2 कॅन्डल. आता लास्टच्या 2 कॅन्डल, लास्टची एक घेतली तरी इतकी मोठी कॅन्डल आहे, आणि मग ही कॅन्डल जर घेतली तर आता मार्केट त्या बाय मध्ये आहे सध्याच्या स्थितीमध्ये, आणि तिथून बाय साईडला पुशअप होतोय. समजा किती पुशअप झालं बरं मार्केट? तर सर्वसाधारण जर बघितलं तुम्ही तर मार्केट जवळजवळ $23-24 पर्यंत त्या पॉईंट पासून, मिडल पॉईंट पासून वरती शॉर्ट म्हणजे बाय झालेला आहे, लॉंग झालेला आहे. तुम्ही म्हणणार सर हे पॉईंट प्रत्येक ठिकाणी यूज होतात, परंतु आपल्याला त्या पद्धतीने त्याचा सेटअपचा वापर करता आला पाहिजे. जर सेटअपचा वापर करता आला तरच त्याला वापर आहे, नाहीतर मग काही उपयोग नाही. आता 15 मिनिटावर आहे, 15 मिनिटावर या ठिकाणी तुम्ही हा मार्क करू शकता. मार्क केल्यानंतर ती कॅन्डल मार्क करू शकता, एक ट्रेड, किंवा कन्फर्म जर ट्रेड घेतला तर ह्या लास्टच्या 2 कॅन्डल, यांना 2 कॅन्डलला पूर्ण मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार तिथं ट्रेड करायचा. मग इथं कधीही मार्केट येऊ, इथं काय सांगितलं मी तुम्हाला? कधीही मार्केट येऊ, या ठिकाणून आपल्याला एक सेल मिळत असतो. अजून तो सेल आपला झालेला नाही. ओके, होईल. ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या सेलला काय करू आपण? ट्रेड करूयात. असे कितीही मी तुम्हाला सेटअप दाखवले, कारण मी सगळं जे टीचिंग आहे ते आपलं सारं चार्टवरच चालतं. ओके, आपण विदाऊट चार्ट काही शिकवत नाही. लो पॉईंट या ठिकाणी आला, 3 कॅन्डल स्विंग पार या भागात गेला, हा या ठिकाणी कॅन्डलने ब्रेक केलं. मग आपण काय करायचंय? 2 आपल्याकडे कन्फर्मेशन आहेत. पहिलं कन्फर्मेशन कोणतं आहे? ती कॅन्डल, ज्या कॅन्डलने ते ब्रेक केलं त्या कॅन्डल पासूनच बरोबर वरती बाय साईडला बसलेला आहे.
आणि सगळ्यात बॉटमच्या जर 2 कॅन्डल म्हणलं तर मग 2 कॅन्डल म्हणलं तर आपण ह्यात 2 कॅन्डल घ्यावा लागतील. मग हा जो कॅन्डलचा भाग आहे, हा कॅन्डलचा भाग आपण ड्रॉइंग करून घेतला. अगोदर पहिला बाय तर होऊन गेलाय. हा सेकंड टाइमचा बाय साठी तुमचं मार्केट त्या झोन मध्ये आलेलं आहे, झोन मध्ये आलेलं आहे. बरोबर बरोबर. मग एसटीएल एसटीएच हा जो भाग आहे, एसटीएल शॉर्ट टर्म हाय, शॉर्ट टर्म लो, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट तुम्हाला समजणं किंवा समजावून घेणं अपेक्षित आहे. समजावून घेणं अपेक्षित आहे, तरच हे कुठंतरी तुमच्या पत्नी पळू शकतं. कारण ही आपली ट्रेडिंगची एक टीचिंगची एक सुरुवात आहे, सुरुवातीचे लेक्चर. ज्याला पचलं त्याला पचत येते, ज्याला नाही पचलं त्याला पचत नाही. ओके. म्हणून जर 30 मिनिटानुसार ट्रेड केले तर याच्यामध्ये अॅक्युरेसी अजून वाढेल. जर तुम्ही H1 नुसार ट्रेड केले तर ट्रेड कमी मिळतील, परंतु अॅक्युरेसी पॉवरफुल राहील. लक्षात येते का? अॅक्युरेसी खूप पॉवरफुल राहील. म्हणजे तुमचा एकदा ट्रेड घेतला तर तो शक्यतो लॉस मध्ये जाण्याची शक्यता नसणार. टाइम फ्रेम जितका वाढल तितका. लक्षात येते? टाइम फ्रेम जितका वाढल तितका तुमचा लॉस मध्ये जाण्याची शक्यता नसेल. जसं आता 1 तासाची आहे. आज बघा इथं पार कॅन्डल बनले, इथून कॅन्डल बनल्यानंतर या सेकंड 2च्या कॅन्डल मधून बरोबर काही मारले त्यांनी, सेल मारलाय आणि इथं खेळतोय तो. आता बॉटमचा हाय पासून 3 कॅन्डल स्विंग खूप वर आहे, म्हणजे 53-35 आहे. 53-35 ब्रेक होईपर्यंत मार्केट वरती जाणार नाही H1च्या टाइम फ्रेम नुसार. पण तुम्ही पाठीमाग आले, कितीही बॅक साईडला मार्केटला घेऊन गेले, तरी सुद्धा तुम्हाला वारंवार याच्यावर एसटीएल वर आणि एसटीएच वर ट्रेड झालेले दिसून येतील. मग कुठे बी टोकाचे ट्रेड ज्यावेळेस टोकाचा आपल्याला सेल करायचा आहे त्यावेळेस आपल्याला तो कामाला येत असतो. ज्या ठिकाणी बघा इथं एसटीएल एसटीएच बनलाय, बनल्यानंतर ज्या कॅन्डलने तो एसटीएल एसटीएच बनवला ते आपण मार्किंग करून घेतलं तर बरोबर तुम्हाला इथून सेल झालेलं दिसून येईल. बाय साईडला जर मार्केटला जायचं असेल एकदम करेक्ट मध्ये H1च्या टाइम फ्रेम नुसार पाहतोय, बॉटम पॉईंट पासून 3 कॅन्डल स्विंग बघा, या ठिकाणी तो मार्क झालाय. बरोबर. मग ज्या कॅन्डलने तो 3 कॅन्डल स्विंग मार्क केला त्या कॅन्डलला मार्क करा. कॅन्डलला मार्क केल्यानंतर तुम्हाला बरोबर तिथून ट्रेडचा बाय साईड गेलेले दिसून येतील. हे काय ट्रेड येतं? H1चे ट्रेड, 1 तासाचे ट्रेड आहे. मग 1 तासाचे ट्रेड ज्यावेळेस होतात त्यावेळेस हा ट्रेड डायरेक्ट $223 आहे. लक्षात येते? लक्षात येते? म्हणजे जितका टाइम फ्रेम बिग असेल तेवढं मात्र ते पॉवरफुल असल्याशिवाय राहत नाही. पॉवरफुल असल्याशिवाय राहत नाही. जसं आता एखादा म्हणलं सर H4 वर घ्यायचं असेल तर H4 वर सुद्धा ट्रेड घेता येतात. ओके. H4 वर सुद्धा ट्रेड घेता येतात. जसं आता या ठिकाणी आपण 4 तासाची कॅन्डल लावली, इथून हा काय झाला 3 कॅन्डल स्विंग तयार झाला आणि मग आपण इथून 2 कॅन्डल वर ट्रेड करू शकतो. बॉटमची कॅन्डल आणि जी कॅन्डल आपण जिने ते एसटीएल एसटीएच पॉईंट बनवलाय तो एक, तर इथं एक पॉईंट बनला आणि हा बॉटमचा एक पॉईंट बनलाय. दोन्ही पॉईंट मी मार्क केले काय नाही केले काय तुम्हाला दिसतच असेल की बरोबर त्या झोन पासून बाय गेलेलं आहे. समजते? बरोबर त्या झोन पासून बाय गेलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एसएल ची शक्यता 90% या गोष्टीची अॅक्युरेसी आहे. आतापर्यंत माझं ऑब्झर्वेशन आहे. जेव्हा कधी मार्केट सेल झालंय, जेव्हा कधी मार्केट बाय झालंय त्यावेळेस याच पद्धतीने ते बाय झालेलं आहे किंवा याच पद्धतीने ते सेल झालेलं आहे. त्याच्यासाठी अजून भरपूर गोष्टी आहेत, पण ही एक सुरुवात आहे. काय? ही एक सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या भागातून आपल्याला पुढे जायचं आहे. आता सध्या इथून मार्केट तुम्हाला सेल होताना दिसतंय, परंतु तुम्हाला मार्केटने एसटीएल बनवला, एसटीएच बनवला आणि टॉपची कॅन्डल, ही जी टॉपची कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल, या ग्रीन कॅन्डल मधून मार्केट पडताना दिसते. बघा कसं बनवलंय. या ठिकाणी ऑल टाइम हाय आहे, ऑल टाइम हाय पासून बॉटमला आलो आपण तर 3 कॅन्डल स्विंग 4 तासाचा पार या भागात आहे. ओके. मग इथं काय बनला? एसटीएच बनला. एसटीएच बनल्यानंतर मी पुन्हा एकदा या भागात आलोय आणि एक टॉपची कॅन्डल जी आहे, टॉपची कॅन्डल मार्क केलेली आहे. ओके. टॉपची कॅन्डल मी मार्क केलेली आहे. ओके. आणि टॉपची कॅन्डल मार्क केल्यानंतर तुम्ही म्हणणार मग ही सीएसडी कॅन्डल जी आपलं सीएसडी चालू ही जी कॅन्डल आहे, ज्या कॅन्डलने आपल्याला एसटीएच एसटीएल पॉईंट दिला त्यांनी ट्रेड दिलाय का सर? हा दिलेला ट्रेड तुम्हाला दिसत असेल. ओके. किती पॉईंटने ट्रेड दिलाय हो? जर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा ट्रेड जवळजवळ $418 ट्रेड आहे. 418चा. बरं, वरचा झोन, सगळ्यात वरच्या कॅन्डलचा झोन, आता सध्या जे मार्केट सेलिंग होतंय राजा हो, ते 4 तासाच्या एसटीएल आणि एसटीएच मधून सेलिंग होत आहे. समजते? एसटीएच आणि एसटीएच मधून सेलिंग होते. किती सेलिंग झालंय सर त्या पॉईंटला गेल्यानंतर? त्या झोन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं तर जवळजवळ $424, $34, $35 अगेन सेल झालेला आहे.
म्हणजे जर सेटअप नुसार काम केलं मार्केटमध्ये, सेटअप बनतो कसा याचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्या सेटअप नुसार जर व्यवस्थितरित्या ट्रेडिंग केलं तर तुम्हाला निश्चितपणे प्रॉफिट मिळाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजे मी एकदा सेटअप फक्त A1 टाइम एकदा मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण विरोधात सेटअप टाइमला करू. जसं मार्केट सेल साईडला चालू आहे आपल्याला तर बाय करायचंय, मार्केट सेल साईडला चालू आहे आपल्याला बाय करायचंय. आपण काय करणार, मार्केटचा लो पॉईंट सापडत जाणार. समजा आज तुम्हाला लो पॉईंट हा सापडला, अगेन मार्केटने ब्रेक केला, हा सापडला, अगेन मार्केटने ब्रेक केला. तुम्ही म्हणले सर अजून मार्केट खालीच चाललंय हो, मी मला बाय करायचंय, कुठून बाय करू कुठून बाय करू. या पद्धतीने जर तुम्ही मार्केटला सापडत असाल तर तुमच्या असं निदर्शनास येईल की या ठिकाणी मार्केटचा काय आहे, बाय पॉईंट आहे. या ठिकाणी मार्केटचा काय आहे, बाय पॉईंट आहे. ओके, मग या ठिकाणी सापडला. आता जे मधले जे स्विंग बनलेत हे स्विंग ब्रेकच झालेले नाही ना. हे बघा हा ब्रेक झालाय का, नाही. त्याच्यानंतर हा पुढला ब्रेक झालाय का, 3 कॅन्डल स्विंग, नाही. पण मार्केटने हा 3 कॅन्डल स्विंग ब्रेक केलेला आहे. म्हणजे मार्केटने एक छान पैकीचा शॉर्ट टर्म लो बनवलेला आहे. एक छान पैकी काय बनवला, शॉर्ट टर्म लो बनवला. शॉर्ट टर्म लो बनवल्यानंतर आता दोन कंडिशन आहेत. काय, इथली शॉर्ट टर्म लो बनवणारी कॅन्डल आणि बॉटमच्या एक जर खूपच मोठी असेल तर एक घ्या, नसेल तर दोन कॅन्डल घ्यायच्या टॉप बॉटमच्या आणि या दोन कॅन्डलच्या झोन मधून तुम्हाला असं दिसून येईल की मार्केटने बरोबर या ठिकाणी येऊन एक बाय दिलेला असेल तुम्हाला. आणि जर हा बाय समजा असं झालं की अचानक या बायला खूप प्रॉब्लेम झाले तर इथे एसएल होईल. पण ह्या बायला तुमचा निश्चितपणे छान पैकी प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाही, प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाही. मग या पद्धतीने जो शॉर्ट टर्म हाय आणि शॉर्ट टर्म लोचा सेटअप आहे हा सेटअप आपण पहिल्या लेक्चरला शिकलो होतो. मग हा हा झालाय का इथला पॉइंट, नाही झाला. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम येत आहेत, ज्या ज्या ठिकाणी हे प्रॉब्लेम येत आहेत त्या त्या ठिकाणी आपण ते बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि सर्व ठिकाणी म्हणजे सर्व चार्टला, असं काही नाही की गोल्डच्या चार्टला, एनी चार्टला तुम्ही ते ऑब्झर्व करून बाय करून त्या पद्धतीने ट्रेड घेऊ शकता. आणि मग एसटीएलचा जो सेटअप आहे तो हा सुद्धा सेटअपचा एक फोटो मी तुमच्या ग्रुपवर सध्या शेअर करतो आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी मी शेअर केल्या एकदम शांतपणे. पहिलं तुम्हाला बाय सेल साईडचा सेटअप कसा असेल आणि बाय साईडचा सेटअप असेल, दोन्ही गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत. मला थोडंसं फक्त लिक्विडिटीवर बोलायचं आणि लिक्विडिटीवर बोलताना मी थोडासा टाइम फ्रेम वाढवून घेतो. मी काल एका लिक्विडिटीवर बोललो होतो, बॅलन्स प्राइस रेंजवर. लिक्विडिटी काय असते, लिक्विडिटीमध्ये मार्केटमधला सरळ सरळ पैसा असतो. मार्केटमधला सरळ सरळ पैसा, ज्याला आपण लिक्विडिटी असं म्हणतो. कालच्या क्लासमध्ये मी तुम्हाला लिक्विडिटी शिकवली होती. कोणती लिक्विडिटी शिकवली होती, तर बॅलन्स प्राइस रेंज शिकवली होती. बॅलन्स प्राइस रेंज म्हणजे काय, की समजा दोन कॅन्डल आहेत, ही एक ग्रीन कॅन्डल आहे आणि दुसरी त्याच्या शेजारी एक रेड कॅन्डल आहे. शेजारी कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणारा असा एक शेजारी आहे आणि तो शेजारी या ठिकाणी आहे. मग या दोन्ही कॅन्डलला आपण शॅडो सुद्धा काढू. ओके, ही काढली शॅडो. इथं बॉटमला सुद्धा एक शॅडो काढू या कॅन्डलला. ओके, दोन कॅन्डल काढल्यात, दोन्ही कॅन्डलचा शॅडो काढा. असं समजू की ही कॅन्डल जरा मोठी आहे. ओके, ही कॅन्डल असं समजू बॉटम साईडला मोठी आहे. दोन्ही कॅन्डलच्या मध्ये कोणता फक्त अडथळा नको. जसं एखाद्या कॅन्डलची स्पाईकच आली इथं, समजा इथं एक कॅन्डल आली आणि तिची स्पाईक इथं आली, तर ती कॅन्डल आपल्याला धरता येणार नाही. ओके, तिला आपल्याला रद्द करावं लागेल. मग अशा वेळेस आपण काय करतो माहितीये का, ह्या दोन कॅन्डलचा सारखा भाग आपण घेतो, सारखा भाग. आता बघा मी बरोबर सारखा भाग ड्रॉइंग केलाय. हा झाला त्याचा सारखा भाग. आणि हा जो सारखा भाग आहे, ओके, हा झाला सारखा भाग. हा जो सारखा भाग आहे, मॅच्युअर असणारा सारखा भाग, हा असेल तुमचा बॅलन्स प्राइस रेंज. काय असेल, बॅलन्स प्राइस रेंज. म्हणजे काय झालं, तर जितके सेल झाले, समजा जितकं बाय झालंय मार्केट, ओके, तितकंच बरोबर काय झालेलं आहे, सेल झालेला आहे. काय झालंय, सेल झालेला आहे. म्हणजे जितकी खरेदी झाली तितकीच विक्री झालेली आहे. अशा सारख्या भागाला बॅलन्स प्राइस रेंज म्हणतात, बीपीआर म्हणतात. आणि बीपीआर ही मार्केटची एक लिक्विडिटी असते. मार्केटची काय असते, लिक्विडिटी असते. मग ही लिक्विडिटी मी तुम्हाला कालच्या 28 तारखेला शिकवली. आता ही लिक्विडिटी तुम्ही व्यवस्थित त्याला ड्रॉइंग करायची आणि त्या ड्रॉइंग केल्यानंतर त्या लिक्विडिटीनुसार काय करायचंय, काम करायचंय. त्या लिक्विडिटीनुसार आपल्याला ट्रेड करायचे आहेत. किती तासानुसार घेतली पाहिजे, तुम्ही कितीही तासाचा बीपीआर घेऊ शकता. बीपीआर तसं काय नाही, एका दिवसाचा
मी डे कॅन्डल पासून दाखवू शकतो तुम्हाला, जसं तुम्ही आले रिवर्स. ओके, आता बीपीआर बघा, या ठिकाणी ही कॅन्डल बघा, रेड आणि ग्रीन कॅन्डल. ह्या रेड आणि ग्रीन कॅन्डलचा मध्यभाग बरोबर मार्केटने घेतलेला आहे. हा रेड कॅन्डलचा भाग घेतला, हा रेड आणि ग्रीन कॅन्डलचा सारखाच भाग मी कॅप्चर केलेला आहे. ओके, आता ही रेड आणि ग्रीन कॅन्डलचा सारखा भाग केल्यानंतर आजची जी कॅन्डल आहे त्या आजच्या कॅन्डलने बरोबर तो भाग टॅप करून रिव्हर्स मार्केटला जायला लागलेलं आहे, जायला लागले. इथं बघा, ह्या दोन रेड आणि ग्रीन कॅन्डलच्या याच्यातून मार्केटमधून बाय झालंय. इथं दोन रेड आणि ग्रीन कॅन्डलच्या माध्यमातून ही ग्रीन कॅन्डल बाय झालेली आहे डेली लेवलला. अजून बॉटमला जातो मी किती पण, इथं पण रेड आणि ग्रीन कॅन्डलचा सारखा भाग घ्या, बाय साईडला ट्रेड मिळालेला आहे. H4 नुसार बघू. ओके, 4 तासाच्या लिक्विडिटी नुसार बघू पुढे सापडतंय का तसा बीपीआर सारखा भाग. निश्चितपणे सापडल्याशिवाय राहणार नाही. आता टॉपच्या तुम्ही दोन कॅन्डल बघा, ही एक कॅन्डल आणि त्याच्या शेजारची ही एक कॅन्डल, रेड कॅन्डल. ओके, ह्या दोन कॅन्डल बघा. आता ह्या दोन कॅन्डलचा जर आपण सारखा भाग जर घेतला, मी मार्किंग करतो सारखा भाग मुद्दा म्हणून तुमच्या समोर, जेणेकरून तुम्हाला तो समजावा. हे बघा, मी काय केलाय, हा मार्किंग केलाय. मार्केट सुरुवातीला खाली गेलंय, लक्षात घ्या, सुरुवातीला मार्केट खाली गेलंय, पण अगेन तो भाग टॅप करण्यासाठी बरोबर 2 वेळा त्या भागात आलं आणि तिथून टॅप करून नंतर काय झालं, सेल झालं. याला काय म्हणतात, बॅलन्स प्राइस रेंज. मग बीपीआर आपल्याला शोधणं अपेक्षित आहे आणि बीपीआर शोधून त्या लिक्विडिटीवर ट्रेड करणं अपेक्षित आहे. त्या लिक्विडिटीवर काय करणं अपेक्षित आहे, ट्रेड करणं अपेक्षित आहे. याला बॅलन्स प्राइस रेंज असं म्हणतात, बॅलन्स प्राइस रेंज असं म्हणतात. मग आता बीपीआर मध्ये, बीपीआर नंतर मला एक अजून लिक्विडिटी शिकवायची होती, ज्याला आपण FVG म्हणजेच फेअर व्हॅल्यू गॅप असं म्हणतो. काय म्हणतो, FVG म्हणजे काय, फेअर व्हॅल्यू गॅप. आणि एक लिक्विडिटी अजून शिकवायची तुम्हाला, 3 लिक्विडिटी, कारण आपण ज्या लिक्विडिटी शिकवतो का त्या जवळजवळ खूप लिक्विडिटी आहेत, म्हणजे खूप लिक्विडिटी आहेत. मार्केटमधला जवळजवळ टोटल पैसा आपण शिकवतो, जो जो ज्या ज्या ठिकाणी आहे तो पूर्ण मनी ब्लॉक जे आहेत ते सारे शिकवले जातात. व्हॉल्यूम इम्बॅलन्स एक शिकवायचा, बीपीआर एक शिकवायचा आणि FVG शिकवायचा आहे. नंतर जसं जसं लेक्चर 3 होईल त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लिक्विडिटी आहे, मिटिगेशन ऑर्डर ब्लॉक आहे, फर्स्टिंग लिक्विडिटी आहे, मार्केट स्ट्रक्चरची लिक्विडिटी आहे, स्वीप मॉड्यूल आहे, एंट्री मॉड्यूल आहे, मिटिगेशन ब्लॉक आहे, ब्रेकर ब्लॉक आहे, पॅरेंटल ऑर्डर ब्लॉक आहे. ह्या सगळ्या पुढल्या लिक्विडिटी आहेत, का लक्षात, जुडासिंगच्या, प्रोफाईलच्या, ह्या पुढल्या लिक्विडिटी आहेत, ज्या त्या लेक्चरमध्ये ज्या त्या शिकवल्या जातात. त्यामुळं सर्व लिक्विडिटी आपण एकत्र शिकवत नाही. आता हा जो FVG आणि व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय, व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय आणि व्हॉल्यूम इम्बॅलन्सला मार्केट रिस्पेक्ट देतं का, हा झाला एक संशोधनाचा भाग. जसं जसं मी आठवड्याची कॅन्डल लावतो त्याच्यानंतर समजावून सांगतो. ही आहे कॅन्डल. ओके, या कॅन्डलचा कलर काय आपल्यासाठी महत्वाचा नाही, कलर महत्वाचा नसल्यामुळं आपण त्याला काही एवढं महत्व द्यायचं पण नाही. मी काय करतो, स्क्रीन थोडीशी माझा कॅनव्हास डाऊन करतो स्क्रीनचा, जेणेकरून काय होईल, ओके, इतका ठेवतो डाऊन. ओके, ठीक आहे, एवढा डाऊन ठेवला म्हणजे थोडासा डोळ्यावर त्रास कमी होतोय, बाकी काही नाही. ही एक कॅन्डल आहे, या कॅन्डलचा एक शॅडो आहे, म्हणजे आपण बॉटमला जी मिडल भागाची मार्क करतो त्याला कॅन्डलची काय म्हणतात, शॅडो म्हणत असतात. आता कॅन्डल आहे, कॅन्डलची शॅडो आहे, तर ही जी कॅन्डल आहे, कॅन्डलच्या मधल्या भागाला बॉडी म्हणजे बॉडी बघतात. खरं तर रिअल जे ट्रेड असतात ते याच्यात असतात, बरोबर. परंतु बिग फिश लोक या बॉडीमध्ये ट्रेड करतात आणि आपल्यासारखे रिटेलर जे आहेत ते याच्यात करतात. पण याला पण आपण काय केलं, वापरलं बघा, म्हणजे व्हॉल्यूम इम्बॅलन्सला पण आपण वापरलं. कसं वापरलं, तर कॅन्डलची जर स्पाइक चांगली असेल, बेस्ट स्पाइक असेल, तर ती स्पाइक काय करायचं, तिचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा, फक्त स्पाइकचा. या भागाला आपण व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणलो. म्हणजे काय, व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम या ठिकाणी डळमळीत झालेला आहे, इम्बॅलन्स झालेला आहे, त्याचा बॅलन्स राहिलेला नाही. ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेस माझ्या ऑब्झर्वेशन नुसार आजपर्यंतच्या मार्केट खाली कितीही कॅन्डल मारू, म्हणजे कितीही खाली जाऊ, काही करू, वरती आल्यानंतर या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून एकदा काय होईल, ते सेल होईल, किंवा व्हॉल्यूम इम्बॅलन्स जर बॉटमला असेल तर तो बाय होईल. आता मी तुमच्या समोर आठवड्याची कॅन्डल लावलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पाठीमागच्या आठवड्याच्या कॅन्डलची लिक्विडिटी काय आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे.
बरोबर सेल झालंय मार्केट, परंतु सेल झाल्यानंतर बरोबर वरच्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स घेऊन खाली पडतं की नाही सध्या तुमच्या समोरच आहे. ओके, आता बॉटमला इथे एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स शिल्लक आहे. मग काय करू शकतो मार्केट, त्या बॉटमच्या भागामधून बाय होऊ शकतं. म्हणजे आता जर तुम्ही याला एक तासावर जर पाहायला गेले तर तुमच्या निदर्शनास येईल, मी आठवड्यावर ड्रॉइंग केलंय, तुमच्या निदर्शनास येईल की मार्केट इथून खाली आलंय पण अगेन वर जाते व्हॉल्यूम इम्बॅलन्सच्या भागातून सेल, व्हॉल्यूम इम्बॅलन्सच्या भागातून सेल, व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून सेल, व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून सेल. आता कदाचित इथून आलं ह्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून बाय आणि नंतर काय करेल ते ऑल टाइम हाय ब्रेक करेल. आलं लक्षात, म्हणजे असं काहीतरी सेटअप ते बनवू शकतं. डेली कॅन्डलवर, विकली तर भरपूर आहे, विकली तर हिट होणारच आहे, पण डेली कॅन्डलच्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स जर बघितल्या तर त्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स तुम्हाला रिस्पेक्ट देताना दिसून येतील. जसं ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलची व्हॉल्यूम इम्बॅलन्स जर तुम्ही मार्क केली तर नेक्स्ट कॅन्डलने बरोबर त्या व्हॉल्यूम इम्बॅलन्सचा 50% घेऊन काय झालाय तो सेल झालाय. लक्षात आलंय, 50% सेल झाला. आता बघा इथं वरती या कॅन्डलचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स बघा, हे बघा मार्क करतोय मी, बरोबर तिथपर्यंत आलंय की नाही मार्केट, तिथूनच वर चाललंय की नाही. आता पाठीमागे एकदा मिटिगेट झाला, की याचा विषय सोडून द्यायचा. नेक्स्ट टाइम दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स बघायचा. बघा आता वरती टार्गेट कुठपर्यंत दिसतंय आपल्याला, 53-23 पर्यंत दिसतंय. 53-25 लिहू आपण, 53-25 पर्यंत टार्गेट आहे. बॉटमचा बाय कितीला आहे, बॉटमचा बाय जवळजवळ 51-51-01 पर्यंत हा काय आहे, बाय झोन आहे, वरती सेल झोन आहे. आता बघा व्हॉल्यूम इम्बॅलन्स तुम्ही याच ठिकाणी नाही अनेक ठिकाणी बघू शकता. हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, आणि हे व्हॉल्यूम इम्बॅलन्स तुम्हाला मस्तपैकी ट्रेड देतात, मस्तपैकी ट्रेड देतात. आता डेली कॅन्डलवर तर पाहिले, डेली तर दररोजच पाहू शकता तुम्ही, पण 4 तासाचे व्हॉल्यूम इम्बॅलन्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत 4 तासाचे व्हॉल्यूम इम्बॅलन्स. जसं आजच्याच कॅन्डल पाहू, म्हणजे ताज्या ताज्या कॅन्डल पाहिल्या कसं लगेच लक्षात येऊन जातं. आता 4 तासाचा हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे बघा, मार्केट बरोबर त्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये फिरतंय का, हा येतं डोक्यात, येतं डोक्यात. पुन्हा मी काय केलंय, शेजारची ग्रीन कॅन्डल घेतली, हिचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्क केला. तुम्ही बघा बरं रेड कॅन्डल बरोबर तिथून सेल झाली का, त्या भागापासून सेल झाली का. हा काय आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे बरोबर. व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय, कॅन्डलची स्पाइक. व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय, कॅन्डलची स्पाइक. आणि ही कॅन्डलची स्पाइक जी असते ना याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो. लक्षात आलंय, खरा जो व्हॉल्यूम असतो तो बॉडीमध्ये असतो. आपण इम्बॅलन्स आहे तर इम्बॅलन्सच्या 50%चा फायदा घ्यायचा, आणि त्या इम्बॅलन्सच्या 50%चा फायदा घेऊन आपण मस्त पैकी काय करायचंय, ट्रेड त्याच्यामध्ये करायचा आहे. एकदा का तो ट्रेड आपला व्यवस्थितरित्या बसला आणि व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये ट्रेड करायची आपल्याला जर सवय लागली तर आपला एकदम छानपैकी ट्रेड होऊन जातो, ट्रेड होऊन जातो. ट्रेड घेताना आपल्याला काय काय बघायचंय ते एक वेगळं सेंटिमेंट आणि सेटअप आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो, त्यात काय एवढं अडचण नाही. पण 1 तासाच्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स बघा, आता ही 1 तासाची रेड कॅन्डल आहे, हा रेड कॅन्डलचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स हे पहा मार्क केला मी, फिरतोय बरोबर मार्केट तिथूनच एकदम क्लिअर कट फिरतंय. आलं, मग कोणत्या कॅन्डलचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्क करायचा, कसं करायचं, मी हे झोन कसे मार्क करतो, लिक्विडिटी कशी मार्क करतो, याच्यासाठी हा प्रीमियम ग्रुप आहे बघा, हा प्रीमियम ग्रुप आहे. हा मार्च महिन्याचा आहे, दर महिन्यात बदलतो, महिना संपला की प्रीमियम ग्रुप चेंज, महिना संपला की प्रीमियम ग्रुप चेंज. आता आज जर बघितलं तर हे आजचं याचं प्रॉफिट आहे, दररोजचं त्याचं प्रॉफिट आहे, तसं मी सुरुवातीला तुम्हाला याबाबत बोललोच. पण या प्रीमियम ग्रुपला आल्यानंतर मॉर्निंगला आपण काय करतो, एक व्हिडिओ टाकतो, त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कोणती लिक्विडिटी आज काम करू शकते काय, याचा एक आपण काय देतो, अंदाज देतो, आणि तो अंदाज एकदा घेतला की मग मस्तपैकी कामाला आपल्याला पुढं लागता येतं बरोबर. आपण दोन गोष्टी पाहिल्या, एक पाहिला व्हॉल्यूम इम्बॅलन्स, दुसरा पाहिला पीपीआर, तिसरी लिक्विडिटी आहे फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, आता ते मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. आता मी तुमच्या समोर काही कॅन्डल जे आहेत त्या लाईव्ह कॅन्डल मी घेतो, डायरेक्ट लाईव्ह, ओके, मार्किंग करण्यापेक्षा, आणि जिथं जिथं आहे तिथून तुम्ही घेतो. जसं आता ग्रीन कॅन्डल आहे, तिचा मी बॉटम मार्क केला, की रेड कॅन्डल आहे, रेड कॅन्डलचा सुद्धा मी काय करतोय, बॉटम मार्क करतोय, ओके, फक्त बॉटम मार्क केलाय, ओके. आता पहिली कॅन्डल आणि ही दुसरी कॅन्डलचा सुद्धा बॉटम मार्क केलाय. आता तिसरी कॅन्डल आहे बघा, 1 2 ही 3 कॅन्डल, याच्यामध्ये कुठेही गॅप दिसत नाही, याच्यामध्ये कुठं असा गॅप दिसत नाही. पण या ठिकाणी छोटासा गॅप आहे, तो गॅप काय दाखवण्यात काही फारसा तथ्य नाही, इथं नाही गॅप आहे. चला आपण नेक्स्ट दुसरं शेड हे पाहू.
या ठिकाणी बघा गॅप दिसतोय मला. पहिल्या कॅन्डलचा लो मार्क केला मी, दुसऱ्या कॅन्डलचा पण मी लो मार्क केलाय बघा. तिसऱ्या कॅन्डलचा पण मी काय केला, लो मार्क केलेला आहे. ओके, एक मिनिट, लो घेऊ दे व्यवस्थित मार्क करून, जेणेकरून ते एकदम ओके. या ठिकाणी सुद्धा मी काय करतो, लो मार्क करतो आहे. आता लो मार्क केला, लो मार्क केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट निदर्शनास येईल की ह्या कॅन्डल, ही जी कॅन्डल आहे म्हणजे फर्स्ट कॅन्डल, ही फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल, याच्या जर आता हाय आणि लो मार्क केल्यानंतर ची गोष्ट होईल. हाय आणि लो नुसार तुम्हाला समजणार नाही, मला डायग्राम काढावी लागेल. डायग्रामच काढून मी सांगतो आणि त्याच्यानंतर मग मार्किंग करतो. ओके, हा झाला पहिली कॅन्डल. बेस्ट. सेकंड कॅन्डल ही आहे, तिसरी कॅन्डल ही आहे, चौथी कॅन्डल. मग मी तुम्हाला सर्वच्या सर्व FVG मार्क करून देतो पटपट पटपट, त्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा. ओके, ही एक शॅडो आहे. ओके, ह्या कॅन्डल मी आता काय केलं तर मार्क केलं, त्याच्या शॅडो थोड्याशा मला जशा पाहिजे तशा मी ऍडजस्ट करून घेतोय. आपण FVG मार्क करत असताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची, ज्यावेळेस ज्या कॅन्डलला आपण एक मानतोय त्याच्यानंतर दोनच्या कॅन्डलला शक्यतो मानायचं नाही, म्हणजे त्या कॅन्डलला आपण काही गृहीत धरत नाही. जसं या एक नंबरच्या कॅन्डलचा हाय आणि लो मी मार्क केला, एक नंबरच्या कॅन्डलचा मी हाय आणि लो मार्क करतोय, दोन नंबरच्या कॅन्डलचा सुद्धा हाय आणि लो मी मार्क केलेला आहे. दोन नंबरची कॅन्डल आहे, तिचा पण आम्ही काय करतो, हाय आणि लो मार्क करून घेतो. हे बघा या ठिकाणी त्याचा लो पॉइंट आहे. ओके, दोन नंबरचा कॅन्डल, तीन नंबरचा कॅन्डलचा घेतो, हा तीन नंबरच्या कॅन्डलचा लो पॉइंट हाय आणि लो पॉइंट आहे, मधल्या कॅन्डलचा लो पॉइंट आणि हाय पॉइंट घेतलेला नाही. माझ्या असं निदर्शनास आलं की ह्या दोन कॅन्डलचा ज्यावेळेस पहिली आणि तिसरी कॅन्डल आपण घेतो, पहिली आणि तिसरी कॅन्डल अशी घेतो, त्यावेळेस हा जो मधला भाग आहे ना, हा जो मधला भाग आहे जो शिल्लक राहतोय बघा. हे पहा, मधली कॅन्डल आपण दोन नंबरची कॅन्डल, एक कॅन्डल गृहीत धरली नाही. एक कॅन्डल का गृहीत धरली नाही, कारण FVG काढत असताना जर असं झालं असतं, समजा ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा हाय इथपर्यंत असता, हे पहा या कॅन्डलचा हाय कुठं होता, इथपर्यंत असता, तर हा कुठं झाला असता, या ठिकाणी मॅच झाला असता. इथं FVG बनत नाही, FVG बनला नाही. पण फेअर व्हॅल्यू गॅप बनत असताना पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डलमध्ये, पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डलचा जो हाय आणि लो मार्क केल्यानंतर जो मधला भाग शिल्लक राहिला, कोणता, मी एकदा मार्क करतो तुमच्या समोर, हा जो भाग शिल्लक राहिला या भागाला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतात. इथं किंमत खूप फेअर असते, फेअर असते. हो, मार्केट काय करतं, मार्केट काय करतं माहितीये का, ज्या पद्धतीने इथून सेलिंग व्हायला लागतं ना, तर जाताना हे मधले फेअर व्हॅल्यू गॅप उचलतं आणि तिथून अगेन मार्केट काय करतं, अगेन मार्केट काय करतं, सेल मारतं सेल साईडला. बाय साईडला सेम त्या पद्धतीने होतं, बाय साईडला सेम त्या पद्धतीने होतं. आता मी तुम्हाला पुन्हा टाइम फ्रेमला आणि इथं दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, इथं दाखवायचा प्रयत्न करतो. जसं ही रेड कॅन्डल आहे, त्याच्यासोबतची मोठी ग्रीन कॅन्डल आणि तीन नंबरची कॅन्डल. आता रेड कॅन्डलचा जर मी हाय मार्क केला, रेड कॅन्डलचा हाय मार्क केला आणि तीन नंबर कॅन्डलचा काय केला, लो मार्क केला, तर याच्यामध्ये हा झाला गॅप. ओके, हा काय झाला, गॅप झाला. मग गॅप झाल्यानंतर कधी ना कधी मार्केटला, कधी ना कधी मार्केटला हा गॅप भरावा लागतो, हा गॅप भरावा लागतो. आणि मग गॅप भरण्यासाठी मार्केट काय करतं, खाली येतं आणि हा गॅप भरून जातो, गॅप भरून जातो. या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळतो. तुम्ही म्हणा ट्रेड इथं मिळालाय का, मिळालाय का, हे 30 मिनिटानुसार मार्क केलेलं आहे लक्षात. हे जर आपण मोठ्या टाइम फ्रेम नुसार मार्क केलं तर निश्चितपणे आपल्याला भरपूर प्रकारचे ट्रेड इथं मिळतात. 30 मिनिटं 15 मिनिटांमध्ये आपण कन्सेप्ट समजावी म्हणून आपण घुसलो. ओके, पण जर आपण H4 चे फेअर व्हॅल्यू गॅप जर पाहिले, फेअर व्हॅल्यू गॅप जर पाहिले H4 लेवलचे, तो मार्केटने त्याला प्रचंड प्रमाणात रिस्पेक्ट केलेली आहे असं मला दिसून येते. आतापर्यंत तरी मला दिसून आलं. जसं आता हे बघा, इथं इथं पण फेअर व्हॅल्यू गॅप नाही बनला, इथं नाही बनला, इथं नाही बनला, पण या ठिकाणी बनला बघा. हे बघा की ही एक कॅन्डलचा टॉप घेतला आणि ह्या कॅन्डलचा हाय घेतला. ओके, ह्या दोन मार्क केले, हा मधला गॅप दिसतोय तुम्हाला, का दिसतोय हा गॅप, पहिल्या एका कॅन्डलचा हाय, दुसऱ्या कॅन्डलचा लो, आणि त्याच्या मधला जो भाग आहे
खरं तर एक रेड कॅन्डल जर अजून खाली आली असती इथपर्यंत तर हा बनला नसता. मग तो जो एफईजी आहे तो एफईजी घेऊन मार्केटला वरती जावं लागलं. आता हा स्पाइक पार इथपर्यंत आला, मग इथं हा फेअर व्हॅल्यू गॅप बनत नाही. हे बघा, इथं हा फेअर व्हॅल्यू गॅप बनत नाही का? कारण शेजारचा स्पाइक पार खाली आलाय ना. स्पाइक खाली आल्यामुळे तो गॅप बनत नाही, फेअर व्हॅल्यू गॅप बनत नाही. फेअर व्हॅल्यू गॅपचं वैशिष्ट्य असं की जितका मोठा असेल तितका चांगला असं काहीच नाही. जो फेअर व्हॅल्यू गॅप छोटा असो अगर मोठा असो त्याची पॉवर सारखी असते. आता या ठिकाणी बघा, इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय मला, ही पहिली कॅन्डल तिसरी कॅन्डल दिसतंय, हाईला फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग हा फेअर व्हॅल्यू गॅप काय करतो, आपल्याला ट्रेड देतो सेलसाठीचे. कशासाठीचे? सेलसाठीचे ट्रेड देतो. आता इथं बघा, इथं एकदम सुंदर उदाहरण सापडलं मला. इथं बघा, ही एक ग्रीन कॅन्डल आहे. त्या ग्रीन कॅन्डलचा काय केला मी, लो पॉईंट धरला आणि शेजारच्या थर्ड कॅन्डलचा हाय पॉईंट धरला आणि हा जो मधला भाग आहे फेअर व्हॅल्यू गॅप हा मार्केटने काय केला, उचलला. आणि जसा फेअर व्हॅल्यू गॅप उचलला तसा सेलच्या दिशेने मार्केटने अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे मार्केट काय करतो, तो गॅप उचलायचा प्रयत्न करतो. डेली लेवलला आजपर्यंत भरपूर सारे फेअर व्हॅल्यू गॅप बनले आणि मार्केटने ते उचलले सुद्धा. असं काहीच नाही की ते मार्केटने सोडलेले आहेत. जसं इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप तो उचललेला आहे. बॉटमला जर आलो आपण, सापडतो कुठं सापडतो फेअर व्हॅल्यू गॅप एफईजी इथं आहे का, इथं पण नाहीये. चला याच्यात नाही सापड, एका तासानुसार आपण जायचा प्रयत्न करू. ड्रॉइंग एका तासानुसार जायचा प्रयत्न करू आणि फेअर व्हॅल्यू गॅप सापडू का, छोट्या टाइम फ्रेमला थोडेसे सेटअप जास्त असतात त्यामुळे आपण त्याला सापडायचं असतं. ओके, आता फेअर व्हॅल्यू गॅप आज इथं पुढे H1 नुसार दिसतोय का, थर्ड कॅन्डल नाही, मिटिगेट आहे. ओके, चलो नो प्रॉब्लेम. या ठिकाणी येऊयात. हे बघा, हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे बरोबर, हा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय बरोबर, फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल. मग हा ट्रेड होणार आहे, लक्षात आलं. अजून इथून एक सेल होणार आहे, हवाई दिसतंय, पण हा घेतलाय वाटतं. एकदा मिटिगेट केला का संपला विषय. मग 50% मिटिगेट करावं का काय, असं काही भाग नाही. ते मार्केट झोन मध्ये येऊन सुद्धा रिव्हर्स जाऊ शकतं. आता इथं खूप मोठा गॅप होता पहा, बरोबर नेक्स्ट रेड कॅन्डलने तो उचलला. जसं आता इथं मी मार्क करतोय, हे बघा, हा एवढा भाग होता हा फेअर व्हॅल्यू गॅप. नंतर मार्केट काय झालं, त्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आलं आणि तिथून बरोबर मार्केटने काय केलं, बाय साईडला ट्रेड उचललेले आहेत. आता इथं बघा, या ठिकाणी बघा फेअर व्हॅल्यू गॅप हा बाय आहे शिल्लक. मग हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्केट उचलत असतं, ते सोडत नाही. जिथं कुठं फेअर व्हॅल्यू गॅप सापडला, एफईजी सापडला, तो एफईजी आपल्याला ट्रेड देतो. सपोर्ट म्हणून आपल्याला एफईजी शेजारची एक कॅन्डल घ्यावी लागते. सपोर्ट म्हणून काय करावं लागतं, आपल्याला एफईजी सोबतची एक कॅन्डल घ्यावी लागते. जसं या भागात काय आहे, ग्रीन कॅन्डल, ह्या दोन रेड कॅन्डल. मग इथे एक छोटासा एफईजी तयार झाला बघा, हा घेतला, काय झाला, हा एफईजी. मग एफईजीच्या शेजारची आपल्याला सेल करायचा आहे कारण मार्केट खाली गेलेलं आहे. एफईजीच्या शेजारची एक कॅन्डल घ्यायची आणि त्या कॅन्डलला मस्त पैकी मार्क करायचं आणि मग तुमचा जो सेटअप तयार होईल शॉर्ट पोझिशन, ती शॉर्ट पोझिशन इथं काय झाली, रेडी झालेली आहे. ओके, रेडी झालेली आहे. आणि मग तुम्ही इथं TP1 TP2 वगैरे ठेवू शकता. काय ठेवायचं ते तुम्ही बिंदासपणे याला ट्रेड करू शकता. आता हा H4 चा झोन आहे. ट्रेड करताना आपण टाइम फ्रेम छोटा करायचा, मार्किंग फक्त H4 वर करायची. $25-26 तो सेलिंगचा झोन आहे. पण एफईजी मार्केट उचलतं आणि ट्रेड देतं, हे मात्र निश्चित सत्य मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मी 3 लिक्विडिटी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एफईजी बघितलाय. एफईजी या ठिकाणी बघा, आता हा एफईजी हा झोन तयार झाला. हा कधी ना कधी हा ट्रेड देणार आहे. ओके, हा कधी ना कधी आपल्याला ट्रेड देणार आहे. जेव्हा देईल तेव्हा देईल, ज्यावेळेस देईल त्यावेळेस याला ट्रेड करू. आलं लक्षात, हा ज्यावेळेस देईल त्यावेळेस ट्रेड करू. आता इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून रिव्हर्स जाताना दिसतंय बघा, हा H1 चा व्हॉल्यूम इम्बॅलन्स कुठे आहे, या ठिकाणी हा बाय मार्क केला मी. बघा, H1 चा व्हॉल्यूम इम्बॅलन्स नुसार बरोबर मार्केटने ट्रेड उचलला की नाही, उचलला. मार्केटमध्ये एफईजी मोठा असो अगर छोटा असो, सगळ्याची पॉवर सेम असते. म्हणजे
फेअर व्हॅल्यू गॅप एवढा मोठा असला काय आणि इतकुसा एकदम छोटासा असला काय, हा एकदम छोटा असला काय, त्यांची पॉवर मात्र एकदम सेम असते, पॉवर मध्ये बदल होत नाही. ओके, फक्त स्टॉप लॉस मध्ये मात्र बदल आपल्या झाल्याशिवाय राहत नाही. स्टॉप लॉस मध्ये आपला बदल होत असतो. एक मिनिट पाणी पितोय, सॉरी. ओके, आता फेअर व्हॅल्यू गॅप बघितलाय आणि या साऱ्या गोष्टी बघितल्या. एसटीएल एसटीएस चा सुद्धा आपण सेटअप बघितलेला आहे. आपल्याला जे मूळ गोष्ट करायची ना, एसटीएल एसटीएसच्या सेटअप मध्ये आपल्याला एक कॅन्डल मिक्स करायची आणि एक आपल्याला सेशन मिक्स करायचंय. सेशन मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याची अॅक्युरसी बघायची आहे. सेशन म्हणजे काय असतं, या ठिकाणी जर तुम्ही गेले तर इथे एक मार्केट एफएक्स मार्केट सेशन म्हणून एक इंडिकेटर आहे सापड. या ठिकाणी बघा 13.4K लोक वापरतायत बाय टोकी म्हणून, आम्ही मार्केट सेशनचं एक इंडिकेटर आहे. हे इंडिकेटर तुमच्या चार्टवर लावून टाकायचं. म्हणजे आता मी त्याची सेटिंग वगैरे लावली म्हणून मी त्याला काय करतो, असं टिक करतो. टिक केलं की माझ्या चार्टवरती ऑटोमॅटिक या पद्धतीने लागेल बघा. या पद्धतीने काय झालं, माझ्या चार्टवरती लागलं. आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही हे सेटिंग करत असताना मी तुमच्या समोर सेटिंग करतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि त्या पद्धतीने सेटिंग करायची. इथं जीएमटी प्लस 530 घ्यायचंय. खाली जे हिस्ट्री आहे ती तुमच्या मनाने घ्या, 10 20 30 दिवसाप्रमाणे. त्याच्या खाली सेशन आहे बघा, सेशन म्हणजे एशिया सेशन घेतलं मी एक नंबरला. एशिया सेशनचा टायमिंग वेगळा आहे लक्षात घ्या, पण मी जो टायमिंग निवडला ट्रेडिंगसाठी तो मला 11:30 ते 6:30 सकाळचे ते दुपारचे 11:30 पर्यंतचा निवडलेला आहे. लंडनला मी काय करतो, लंडनला 12 वाजल्यापासून 14:30 म्हणजे दुपारचे 2-2:30 वाजेपर्यंत मी लंडनला ट्रेड करतो, लंडन ओपनला. नंतर मी न्यूयॉर्क आणि लंडन क्लोज हे दोन सेशन एकत्र केले, 17:30 ते 22. ओके, असा मी याचा टायमिंग ठेवला. त्याच्यानंतर PV56 चा टायमिंग, हा PV56 काय आहे ते पण मी समजावून सांगणार आहे. PV56 हा एक झोन आहे ज्याचा टायमिंग मी 22:30 पासून 5:30 पर्यंत ठेवला. बाकी इथं सेशन मध्ये सगळं नो 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 केलंय. बॉक्सला टिक केलंय, इथं बॉक्स वगैरे असं आहे, बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बॉक्सला टिक केलंय. बॅकग्राऊंड जर टिक केला तर फक्त मला बॅकग्राऊंड दिसेल, म्हणजे हे दिसणार नाही, बॉर्डर लाईन दिसणार नाही. पण बॉर्डर लाईन दिसाव्यात म्हणून मी काय करतो, त्याला सध्या तरी बॉक्स हे घेतो, जेणेकरून तुम्हाला मला शिकवता थोडं क्लॅरिटी येईल. नंतर इथं विड्थ वगैरे ह्या गोष्टी नॉर्मल हे घेऊ शकता पूर्णच्या पूर्ण. त्याच्यानंतर काय करायचं, जशी सेटिंग केली तशी सेटिंग करायची, पूर्ण बघून घ्यायचं. नंतर स्टाईल मध्ये यायचं, स्टाईल मध्ये बार कलर, फ्लॉट कलर या पद्धतीने खाली हे लाईन फिल्स टेबल वगैरे काढून टाकायचं. विजिबिलिटी मध्ये तुम्ही सरळ सरळ हे सगळे ठेवलं तर चालतंय, काही अडचण नाही, पण तास आणि मिनिट मात्र ठेवायचंय, तास आणि मिनिट. त्याला सेव्ह ॲज डिफॉल्ट म्हणायचं, ओके म्हणायचं आणि तुमचा चार्ट घेऊन सेव्ह मारून टाकायचा, जेणेकरून तुमचा चार्ट या पद्धतीने लागेल. सेटिंग कशी कशी आहे काय, व्हिडिओ मागे घ्यायचा, बघायचा आणि या पद्धतीने सेटिंग लावायची. आता माझं आजपर्यंत ऑब्झर्वेशन काय सांगतंय, ऑब्झर्वेशन PV56 चा एक स्वतंत्र कॉल आहे. हा कॉल मला तुम्हाला शिकवायचा, पण एकदम स्वतंत्रपणे शिकवायचा, कारण त्याला मला लाईव्ह शिकवावं लागेल, लाईव्ह त्याचं टेस्टिंग दाखवावं लागेल. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सध्या फक्त एक ट्रेड सांगतोय, तो ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे. उद्यापासून जरी तुम्ही तो ट्रेड घेत राहिलात तरी हरकत नाही. ओके, मी हिस्ट्री किती लांब जाते तेवढं फक्त बघतोय, इथपर्यंत हिस्ट्री आली आहे. जे माझं चार्टचं जे करेक्शन करायचं आहे ना, म्हणजे चार्ट आपण खुळून लाईव्ह ट्रेडिंग केल्यासारखं दाखवतो, तो ते संगणक दुसरा आहे, हा संगणक दुसरा आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला दाखवता येत नाही आहे. तर आपण ज्यावेळेस लाईव्ह तुम्ही माझ्या समोर असाल त्यावेळेस आपण पुन्हा हे सगळे सेशन दाखवण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस एशियाचा हाय ब्रेक होईल, कशाने कशाने ब्रेक होईल, तर कमीत कमी 15 मिनिटाची कॅन्डल बॉडी क्लोजने अपेक्षित आहे. कमीत कमी 15 मिनिटाची कॅन्डल बॉडी क्लोजने अपेक्षित आहे. जर असं झालं तर मग निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करू शकता. आता इथं बघा, एशियाचा हाय जो आहे बॉडी क्लोजने ओपन झाला, बॉडी क्लोजने काय झाला, इथं ब्रेक झाल्यानंतर त्याच्यानंतर जर एक बाय घेतला असता तर एका बायला सुद्धा तुमचा सर्वसाधारणतः $14 ते $15 प्रॉफिट निघाला असता. बाय सेल साईडला सुद्धा सेम आहे, बॉडी क्लोज होणं अपेक्षित आहे, पण शक्यतो काय करावं, एका साईडला ट्रेड घ्यावं, दोन्ही साईडला ट्रेड घेऊ नये, असं माझं ऑब्झर्वेशन मला सांगतो. ओके, जास्त ट्रेड कुठपर्यंत घ्यायचे, लंडन ओपन आणि न्यूयॉर्क क्लोज या दोन सेशनला ट्रेड घ्यायची, तिसऱ्या सेशनला ट्रेड घ्यायचं नाही आहे. ओके, आता इथं बघा, बॉटमला तर काय बॉडी क्लोज झालीच नाही, त्यामुळे ट्रेडचा प्रश्नच येत नाही.
पण अप साईडला एशियाच्या अप साईडला बॉडी ब्रेक झालेली आहे कुठं या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी बॉडी ब्रेक झाल्यामुळे मार्केटने सरळ सरळ इथून अप साईडला पुशअप मारले जवळजवळ $50 ते $55. ओके. अगेन या सेशनला या अप साईडला इथं कुठंही तुम्हाला एशियाची बॉडी क्लोज झालेली दिसत नाहीये. पण जर डाऊन सेशनला डाऊन ट्रेंडला आले तर तुम्हाला इथं बॉडी क्लोज झालेली दिसते न्यूयॉर्कला. आणि मग नेक्स्ट ट्रेंडला तुम्हाला एकदम मस्त पैकी ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे दिसून येत आहे. ओके सेलिंगचा. त्यानंतर इथं बघा एशियाचा अप साईडला ब्रेक. इथं बघा एशिया अप साईडला ब्रेक नाही पण डाऊन साईडला नंतर ब्रेक झाला. याच दिवशी ट्रेडच नाही मिळाला सरळ सरळ या दिवशी ट्रेडच नाही मिळाला. दुसऱ्या दिवसाचा एशिया बघा डाऊन साईडला ब्रेक नाही झाला कारण कुठेही बॉडी क्लोज झाली नाही. पण अप साईडला मात्र बॉडी क्लोज झाल्या त्या दिवशी झालीच नाही. त्या दिवशी न्यूयॉर्क झालाच नाही. 2 दिवस एशियाचा ट्रेडच मिळाला नाही. म्हणजे ट्रेड मिळाला तर कन्फर्म नाही तर मिळालाच नाही. आता बघा इथे एशियाचा या ठिकाणी बॉडी क्लोज झाली. वरती अप साईडला आपल्याला ट्रेड मिळाला. या ठिकाणी अप साईडला ट्रेड मिळाला. या ठिकाणी अप साईडला ट्रेड मिळाला. या ठिकाणी डाऊन साईडला ट्रेड मिळाला आणि अप साईडला सुद्धा ट्रेड मिळाला. या ठिकाणी डाऊन साईडला ट्रेड मिळाला. या ठिकाणी मार्केटचा अप साईडला ट्रेड दिला. अप साईडला ट्रेड दिला आणि डाऊन साईडला ट्रेड नाही दिला. आता अप साईडला एसएल कुठं लावायचा. ती जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे त्याच्या आधीच्या कॅन्डलच्या बॉटमला एसएल लावायचा. जसं ही कॅन्डलनी बॉडी ब्रेक केली त्याच्या बॉटमला या ठिकाणी एसएल लावायचा आहे. आता ही बघा ही कॅन्डल आहे. या ठिकाणी काय झालंय सरळ सरळ सेल साईडला ब्रेक सरळ सरळ अप साईडला ब्रेक. अप साईडला ब्रेक झाला ट्रेड घ्या. इथं डाऊन साईडला ब्रेक नाही अप साईडला ब्रेक आहे आणि वरती मार्केट गेलेला आहे. जसं आता आजचा सेशन बघू आपण आजचं आहे का नाही. म्हणजे गेल्या 2 दिवसाचा आज उद्या परवा जरी बघितलं तरी हरकत नाही. आता इथं बघा एशिया तुम्हाला डाऊन साईडला ब्रेक दिसतोय का. एशिया मी मार्क करतोय हे बघा डाऊन साईडला ब्रेक आहे का नाही. पण अप साईडला बॉडी क्लोज आहे. बॉडी क्लोज आहे. मग अप साईडला बॉडी क्लोज असल्यामुळं ज्यावेळेस एका कॅन्डलने बॉडी क्लोज केली त्याच्या आधीच्या कॅन्डलला तुम्ही बॉटमला एसएल लावला आणि तिथून तुम्ही एंट्री घेतली तर जिथून तुम्ही एंट्री घेतली त्या झोन पासून जरी काउंट केलं तरी तुम्हाला जवळजवळ $15 ते $16 वरती प्रॉफिट मिळालेला असेल असेल. त्याच्या अगोदर बघा इथं पण बघा हे तर सरळ सरळ दिसते त्यामुळे दाखवण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. मग तुमच्या समोर एशियाचे ट्रेड मी दाखवले हाय आणि लो ब्रेक करणं. आता याच्यामध्ये हे दाखवण्याचं मला मूळ कारण असं आहे मी तुम्हाला एक सेटअप शिकवला एसटीएल आणि एसटीएचचा शॉर्ट टर्म हाय शॉर्ट टर्म लोचा. मला हा ट्रेड तुम्हाला समजावून सांगायचा आहे. हा पण कशामध्ये या सेशनच्या याच्यामध्ये. इथं तुम्ही सेशनच्या लिक्विडिटीमध्ये आले आता 5 मिनिटाला आले तर काय करायचं हे सेशन बघून हाय आणि लो पॉईंट निवडायचा. जसं आता हे एशिया आणि लंडन ओपन ह्या दोन जर तुम्ही सेशन बघितले तर 2 सेशनच्या याला या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय मार्केटने एसटीएल बनवलेला दिसतोय. एसटीएल बनवलेला आहे. मग असं ज्यावेळेस दिसल त्यावेळेस तुम्ही काय करायचं सेशनच्या याच्यातून लास्टच्या कॅन्डल मधून एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा. जसं लास्टची कॅन्डल एवढी मोठी आहे मग बॉडी टू बॉडी मार्क करायचं. खूपच मोठी स्पाइक असली तर बॉडी टू बॉडी मार्क करायचं आणि त्या कॅन्डल मधून काय करायचं एंट्री घ्यायची आहे. कशामध्ये सांगितलं मी सेशन मिळून. एका सेशन मध्ये सुद्धा होऊ शकतं असं काहीच नाही. एका सेशन मध्ये सुद्धा होऊ शकतं पण 2 सेशन मध्ये झालं तर उत्तम. मग पाठीमागे जा तुम्ही कितीही मागे जात राहा आणि बघत राहा. ज्यावेळेस सेशन मिळून एसटीएल स्टेज पॉईंट बनल त्यावेळेस आपल्याला ट्रेड मिळालेले आहेत आणि असं आपल्या निदर्शनास आलं. जसं आता या ठिकाणी एशिया आहे इथं बघा तुम्ही 5 मिनिटांनुसार बघतोय मी मार्क करा. हा एसटीएल एसटीएस लास्ट कॅन्डल पासून एंट्री सेल. इथं बाय साईडला बघा 5 मिनिटं बाय. या ठिकाणी बघा म्हणजे काय करायचंय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. जसं की इथं एक सेशन आहे या ठिकाणी एक सेशन आहे आणि इथं एक असं सेशन आहे. काय असेल ते 2-3 सेशन. ओके. पहिलं सेशन तुम्हाला ट्रेड करायचा एशिया त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड करायचा लंडनला आणि एक ट्रेड करायचा आपल्याला न्यूयॉर्कला. NYLC न्यूयॉर्क आणि लंडन क्लोज 2 सेशन एकत्र आहेत. ओके. मी बॉटमला घेतो एकदा सेंटरला घेतो. ओके. आता मार्केट काय करतं माहिती आहे का. मार्केट काय करतं समजा मार्केट सेल साईडला आहे असं गृहीत धरलं तर मार्केट वरती जातं एकदा या ठिकाणी येतं इथून वर जातं आणि या पद्धतीने मार्केट खाली खाली येत राहतं. ओके. जर सेल साईडला आलं तर मग तुमचं काय अपेक्षा आहे तुम्हाला इथं कुठेतरी 3 कॅन्डल सापडणार लक्षात घ्या.
2 सेशन मिळून 1 सेशन मिळून तुम्हाला एखादा इथं 3 कॅन्डल स्विंग काय होणार सापडणार. 3 कॅन्डल स्विंग सापडला की तुम्ही तो काय करायचा आहे मार्क करायचा आहे आणि मग मात्र तुम्ही एंट्री घेताना बरोबर इथं झोन मार्क करायचा असा लास्ट कॅन्डलला आणि इथून काय घ्यायचं सेलसाठी तुम्ही एंट्री घ्यायची आहे. सेलसाठी काय करायची एंट्री घ्यायची आहे. आता समजा असं झालंच की लंडन सेशनला तुम्हाला असं दिसून आलं की इथून मार्केट खाली येते अगेन वर जाते अगेन वर जाते ब्रेक होत आहे. आता हे ब्रेक काय डायरेक्ट होणार नाही. अगोदर काय करेल तो 3 कॅन्डल स्विंग तयार करणार म्हणजे शॉर्ट टर्म लो बनवणार STL बनवणार STL बनवणार. इथं काय बनवला होता इथे STH बनवला होता. शॉर्ट टर्म हाय बनवला. हाय बनवला म्हणजे सेल केलं. लो बनवला म्हणजे बाय केलं. आता मार्केट काय करणार माहितीये का शॉर्ट टर्म लो बनवल्यानंतर एकदा मार्केट बॉटमला येणार एक तर या कॅन्डल पासूनच बाय जाईल किंवा ऑप्शन असा आहे की थोडस खाली येऊन इथून बाय जाईल. दोन सगळ्याच्या लास्टच्या 2 कॅन्डल मधून. तुमची अपेक्षा काय असते हे 2 सेशन इथून मार्क करून घेणे. हे सेशन मार्क करायचे आणि सेशन मध्येही ट्रेडचा वापर करायचा आहे. सेटिंगचा वापर करायचा आहे. सेटिंगचा वापर करायचा आहे. कुठं इन द सेशन लक्षात येते सेशन मध्ये याचा वापर करायचा. आता आता हा सेशन मध्ये वापर करत असताना सेशन मध्ये तुम्ही वापर करत असताना गोष्टी पक्की डोक्यात ठेवायची की लिक्विडिटी पण आपल्याला वापरायची आहे. लिक्विडिटी पण वापरायची आहे. मग सेशन आणि लिक्विडिटी मिक्स करून कसा वापर करायचा ती बाब मी तुम्हाला सांगतो की जसं मार्केटने या ठिकाणी असं ब्रेक होतंय अपसाईडला मार्केट ब्रेक होतंय. आता मार्केटने काय केलं डाऊन साईडला या ठिकाणी आलेला आहे आणि एक STH पॉइंट बनवलेला आहे. काय बनवला इथं STH पॉइंट बनवला शॉर्ट टर्म हाय बनवला. शॉर्ट टर्म हाय बनवल्यानंतर तुमच्या असं निदर्शनास आलं की सरांनी आपल्याला एक कॅन्डल सांगितलेली या ठिकाणची त्या कॅन्डल मधून एक सेल करायचा किंवा टॉपच्या कॅन्डल मधून सेल करायचा. टॉपच्या कॅन्डल मधून सेल करायचा. याच्यापेक्षा हे झालं एक नॉर्मल एज्युकेशन. पण जर तुम्ही एवढ्या संपूर्ण भागामध्ये जर तुम्ही लिक्विडिटी फाईंड करू शकले तर जर तुम्ही पैसा सापडू शकले तर LIQ. मग LIQ म्हणजे काय म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी काय काय शिकलो आपण तर लिक्विडिटी मध्ये आपण शिकलो FVG शिकलो बरोबर FVG शिकलो. त्याच्यानंतर आपण FVG नंतर BPR शिकलो बॅलन्स प्राइस रेंज. त्याच्यानंतर आपण व्हॉल्यूम इम्बॅलन्स शिकलो VI हे आपण 3 लिक्विडिटी शिकलो. जर तुम्हाला या ठिकाणी त्या लिक्विडिटी जर सापडल्या या ठिकाणी जर तुम्हाला त्या लिक्विडिटीचा वावर सापडला मध्येच या 2 सेशनच्या मध्येच किंवा त्या सेशन मध्ये जर तुम्हाला लिक्विडिटीचा वापर सापडली तर तुम्ही त्याच लिक्विडिटीचा वापर ऍज पर सेल साठी करू शकता. याच्यासाठी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. म्हणून मी सांगितलं होतं की मला कमीत कमी 50 फोटो सेलिंगचे टाका. हळूहळू प्रॅक्टिस करा. ट्रेडर बनणं एवढं सोपं नाही. मेहनत आणि कसोशीचं काम आहे. एकदम कसोशीचं काम आहे. त्यासाठी मी हा पण फोटो तुम्हाला शेअर करतो आणि आता तुम्हाला मी लिक्विडिटी सहितचे ट्रेड तुम्हाला मी दाखवतो आहे. सगळ्या ठिकाणी आपण ते बघू शकतो. जसं आता मी 30 मिनिटानुसार चार्टला आलेलो आहे. 30 मिनिटानुसार चार्टला आलो. आता लिक्विडिटीनुसार आपल्याला ट्रेड बघायचे. ओके आपण ऑल टाइम हाय सापडा या ठिकाणी आलो इथं वरती गेलं बघा. मार्केट कुठपर्यंत गेलं इथपर्यंत. आता सेशन मिक्स केलं हा एक हाय पॉईंट बनला इथपर्यंत आलो. मार्केटने हा इथं बनवला बघा STH 3 सेशन मिळून बनवला आणि दुसऱ्या दिवशी आपण ट्रेड केला त्याच्यावर. इथे काय बनला STH बनला शॉर्ट टर्म हाय बनला. शॉर्ट टर्म हाय बनल्यानंतर आता बघा बरं तुम्हाला FVG सापडलाय का कुठे FVG या ठिकाणी आहे FVG. मग FVG चा वापर तुम्ही सेलिंग साठी करू शकता आणि या झोन मध्ये मार्केट आलं घुसलं आणि तिथून नंतर काय झालं ते सेल झालेलं आहे. म्हणजे तुम्ही लिक्विडिटीचा वापर करून सुद्धा सेल आणि बाय या आधारे करू शकता. आपल्याला खूप साऱ्या लिक्विडिटी शिकायच्यात. आपल्याला खूप सारं शिकायचंय. परंतु शिकण्यासाठी एक धैर्य, एक
शांतता असणं अपेक्षित आहे. शांतता असणं अपेक्षित आहे. मग ते एकदा तुमच्या मध्ये रुजलं भिनलं की मग तुम्ही मात्र छानपैकी ट्रेड करू शकता. छानपैकी ट्रेड करू शकता. नाहीतर मग ट्रेड तुमच्याकडून होताना अडचणी येतील. अडचणी येतील. आता जे जिथं जिथं सेल होतंय तिथं काहीतरी लिक्विडिटी असते म्हणून सेल होतंय, लक्षात घ्या. आता मी इंडिकेटर काढून टाकतो एकदा, हाईड करतो. ओके. आता हे जे आहे इथं बघा, शॉर्ट टर्म हाय बनवला. आता हा नवीन ट्रेड इथं काय बनवला, शॉर्ट टर्म हाय बनवला. लास्टच्या 2 कॅन्डल मध्ये मी तुम्हाला सेल करायला सांगितलं. ह्या 2 कॅन्डल मध्ये इथं काय सांगितलं, सेल करा. ओके. तुमचा ट्रेड झाला बी, पण जर तुम्हाला फक्त एवढं माहित असेल की मला फक्त लिक्विडिटी सेल करायचं आहे, म्हणजे मला एफईजी मध्ये सेल करायचं आहे. एफईजी प्लस इथं बीपीआर आहे. म्हणजे रेड ग्रीन एकत्र केलं आणि इथं काय केला, एफईजी पण घेतला पहिल्या आणि दुसऱ्या कॅन्डल मध्ये. म्हणजे एफईजी बघा इथं, हे बघा एफईजी कुठे आहे, या ठिकाणी आहे बघा. हा काय आहे, एफईजी आहे. एफईजीच्या जवळ इथं काय सापडा मला, बीपीआर सापडा. घेतला बॅलन्स प्राइस रेंज सुद्धा एकत्र, आणि त्याच्या जवळच एकदम व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. आता मला सांगा ट्रेड कसा होईल, या तीनही झोन एकत्र केले, एकत्र करून ह्या मिडल पॉइंटला बरोबर ट्रेड होऊन ट्रेड कसा गेलाय, डायरेक्ट खाली गेलेला आहे. डायरेक्ट खाली गेलेला आहे. मग ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. तुम्हाला लिक्विडिटी ही त्यामध्ये मिक्स करता आली पाहिजे. मिक्स लिक्विडिटी तुम्हाला काय करता आली पाहिजे, मिक्स करता आली पाहिजे. याच्यापेक्षा सोपं एक हॅकर्सची कॅन्डल आहे, ती सुद्धा आपल्याला वापरता येते. आणि ट्रेड घेताना तुम्हाला आयएफसी कॅन्डल वगैरे ह्या पण वापरायच्या आहेत. त्या वापरूनच तुम्हाला काय करायचे, सरळ सरळ ट्रेडिंग करायची. ते ट्रेडिंग केल्यानंतरच तुम्हाला हॅकर्सची याचा वापर करता येईल. पण प्रॅक्टिस लय महत्वाची आहे. म्हणजे काय होतं कसं, आता आपण जर आपलं सेशन जर बघितले, आपलं जर एकंदरीत काय शिकवायचं होतं आणि काय राहिले ते मी एकदा बघतो. आपलं जे लेक्चर आहे, लेक्चर 28 फेब्रुवारीला आपण रूल्स पाहिले, सिलेबस पाहिला, शॉर्ट टर्म हाय, शॉर्ट टर्म लो, हॅकर्सची कॅन्डल आपली बघायची राहिली माझ्या डोक्यात आहे. डे 2 ला 1 मार्च आहे. 1 मार्चला आपण सेशन लिक्विडिटी ही म्हणजे सेशन इंडिकेटर बघितलं, त्याच्यासोबत एफईजी आणि बीपीआर बघितलेला आहे. आता 3 नंबरच्या सेशनला मी तुम्हाला इंडस्ट्रीमेंट, बॉस, चोच, ऍडव्हान्स लिक्विडिटी आणि मिटिगेशन ऑर्डर ब्लॉक. 4 नंबरच्या लेक्चरला आयडीएम रूल्स, मेजर आणि मायनर स्ट्रक्चर, फर्स्ट स्विंग सेटअप. डेट जी लेक्चर 5 असेल त्यातला आयडीएम, बॉस, चोच आणि स्वीप एंट्री मॉडेल शिकवणार. नंतर 15 मार्चला सर्वच्या सर्व एसएमसीची एंट्री मॉडेल एकत्र होणार. 21 मार्चला 7व्या लेक्चरला इंटरनल रेंज लिक्विडिटी, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी शिकवणार. त्याच्यामध्ये सिंपल फिबोनाची असेल आणि इंजिनिअरिंग लिक्विडिटी असेल. 8 नंबरच्या लेक्चरला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक, पॅरेंटल ऑर्डर ब्लॉक, इक्वल हाय, इक्वल लो, स्विंग हाय, स्विंग लो, आणि बॅकचं काही राहिलं असलं तर रिव्हिजन. 9व्या लेक्चरला तुम्हाला कॅन्डल शिकवल्या जातील. त्या स्पेशल कॅन्डल असतील. प्रॉफिट टू 56 मार्केट ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न, मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न, 3 कॅन्डल स्विंग, आयएफसी कॅन्डल आणि सीआयएसटी कॅन्डल. 10 नंबरच्या लेक्चरला रिजेक्शन कॅन्डल, एंगल्फिंग कॅन्डल, डोजी कॅन्डल आणि इन्स्टिट्यूशन कॅन्डल. आपण एवढ्याच कॅन्डल शिकवतो, याच्यापेक्षा वेगळ्या कोणत्याही कॅन्डल शिकवत नाही, कारण एवढ्या कॅन्डल आपल्या झाल्या की आपले ट्रेड चुकत नाही. ट्रेड एकदम पॉवरफुल येतात, याचे सेटअप वेगळे आहेत. त्याच्यानंतर सेशनचं जे इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं आज एशियाचा ट्रेड सांगितला, तसा न्यूयॉर्कचा ट्रेड घेण्याचं कौशल्य आहे. म्हणजे सेशनचे जवळजवळ 11 नियम आहेत. त्याच्यापैकी 1 ते 5 नियम आहेत, ते शिकवायसाठी मला 2.5 तास वेळ लागतो. ते जवळजवळ 11 नंबरचं लेक्चर आहे. आणि 6 ते 11 जे पुढले नियम आहेत ते शिकवण्यासाठी मला 12 नंबरचं लेक्चर लागतं. आणि इथपर्यंत तुम्ही शांत राहणार आहात. याच्यानंतर तुम्ही लाईव्हला ट्रेडिंग चालू करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही दुसरी ट्रेडिंग गेली तरी चालते. नंतर CERR पॅटर्न आहे, सायकोलॉजी आहे, नंतर टाइम आणि प्राइस थिअरी आहे, चार्ट जीपीटी आहे, ट्रेंड बेस फिबोनाची आहे, नंतर न्यूज ट्रेडिंग आहे, नंतर मार्केट मेकर बाय मॉडेल, मार्केट मेकर सेल मॉडेल, त्याच्यामध्ये रिक्लेम ऑर्डर ब्लॉक, मिटिगेशन ऑर्डर ब्लॉक, ब्रेकर ब्लॉक, फाइंड मॅग्नेट पॉइंट ऑफ द डे, नंतर डे वीक प्रोफाईल असेल, जुडा स्विंग असेल, कॅन्डल प्रेडिक्शन असेल, मार्केट मॅनिप्युलेशन टेम्पलेट असेल, स्ट्रॉंग झोन मार्किंग करणं असेल, फुल ट्रेडिंग प्लॅन विथ प्रॉफिट 56, क्वेश्चन आन्सर आणि थँक्स सेशन, असं आपलं 20 लेक्चरचं 2.5 तासाचं म्हणजे 50 तासाचं जवळजवळ सेशन आहे. त्याच्यामधले 2 लेक्चर आपण दिलेले आहेत. आता काही लेक्चर पहिल्याला बसले नसतील, त्यांचं दुसऱ्यामध्ये रिव्हिजन होऊन जाईल. मुळात भाग काय असतो लक्षात घ्या. मुळात भाग काय असतो, तुम्हाला जर वैयक्तिकरित्या जर चांगलं एक ट्रेडर बनायचं असेल,
समजा ट्रेडर हे जीवन खूप कठीण आहे, जर बनण्याची तुमची इच्छाच असेल तर पहिला मुद्दा म्हणजे हा जो क्लास मी तुम्हाला घेतोय हा क्लास एकदम काळजीपूर्वक करावा लागेल. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही आले कोणत्याही लेक्चरला अब्सेंट राहिले, प्रेझेंट राहिले, जमणार नाही. मी कोणतंही रेकॉर्डिंग देत नाही. हा पहिलं लेक्चर आहे. हे आपलं पहिलं लेक्चर आहे जे मी युट्यूबला सोडतोय. का सोडतोय? कारण मागचं लेक्चर बी बुडालंय आणि तसे बी आपण 2 लेक्चर हे फ्री ठेवत असतो. त्यामुळे 2 लेक्चर आपले आता फ्री होऊनच गेले. ते सरळ सरळ मी युट्यूबला सोडून देतो. क्लास करण्याच्या अगोदर कमीत कमी तुमचे 500 पेक्षा जास्त चार्ट तुमची ड्रॉइंग करण्याची तुमच्यात हिंमत पाहिजे, डेअरिंग पाहिजे. चार्ट ड्रॉइंग करताना आपला एक वैयक्तिक ग्रुप असेल, त्याला तुम्ही चार्ट ड्रॉइंग करून टाकायचं, त्यातलं करेक्शन दूर होईल, त्याचं ट्रेडिंग होईल, प्रॅक्टिस होईल. तुमच्याकडे एक लॅपटॉप असणं अपेक्षित आहे. लॅपटॉप सोबत तुम्ही एकदम फिजिकली शांतपणे जॉईन होणं अपेक्षित आहे. आपले जे क्लास होतो तो सॅटरडे आणि संडे आणि सॅटरडे. ओके, याला संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत होतो, तारीख दिलेली आहे त्याप्रमाणे. मग या वेळेस तुम्ही वेळेत जॉईन होणं अपेक्षित आहे. जो वेळेत जॉईन होत नाही, एकदा लिक्विडिटी शिकवली, पुढे गेली, परत रिपिटेशन आपण करत नाही आहोत. ओके, त्यामुळे सॅटर्डे संडेला तुम्ही जॉईन होणं अपेक्षित आहे. जे काही फी स्ट्रक्चर आहे याच्यानंतरचे जे लेक्चर असतील ते पेड असणार आहेत. ओके, पेड असणार आहेत. त्यामुळे पेड लेक्चरला त्या पद्धतीने तुम्ही ज्यांच्या माध्यमातून येत आहेत त्याला तुम्ही जॉईन होणं तिथं येणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने तिथं जॉईन होऊन, आता समजा झालं असं की अचानक असं झालं की तुम्हाला काही समजत नसेल, कुठं जॉईन व्हावं, कोणाकडे बोलावं, तर 80 10 50 10 19. ओके, हा क्रमांक आहे 80 10 50 10 19. याच्यावर कॉल करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आपण जे शिकवतो ते बिग ट्रेडरचे बिग फिश जे आहेत मार्केटमधले, हे बिग फिशची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवतो. म्हणजे लोक काय करतात, एसएमसी नावाखाली फक्त बॉस तोच आणि बस बॉस तोच, संपला विषय. आपण बॉस तोच त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमेंटचे सेटअप, त्या साऱ्या गोष्टी मिक्स करतो. प्लस आपण आयसीटी म्हणजे इनर सर्कल ट्रेड शिकवतो. इनर सर्कल ट्रेड नंतर आपण स्पेशल आपले सेशन ट्रेडिंगचे माझे स्वतःचे संशोधन केलेले रूल्स आहेत, ते रूल्स मी शिकवतो. त्याचं सेटिंग आणि ते सारं पॉवरफुली एकदम काम करतं. त्याच्यानंतर आपण एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे काही वैयक्तिक काही कॅन्डल पॅटर्न आहे जे फाइंड केले, ते कॅन्डल पॅटर्न शिकवतो. आणि याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सेशनचे रूल्स, कॅन्डल पॅटर्न, आयसीटी आणि जो आमचा प्रीमियम ग्रुप आहे, या प्रीमियम ग्रुपला तुम्हाला 2 महिने त्याच्यावर तुम्हाला फ्रीपणे घेतलं जातं. त्याच्यावर तुम्हाला दररोज सकाळी साधारणतः 6:30 ते 9, 7:30, 6:30 ते 7:30 7:30 PM AM सकाळी. काय आता तुम्हाला एक व्हिडिओ येतो आणि झोन येतात. व्हिडिओ प्लस काय येतात, झोन येतात. आता हे जे झोन येतात ना, ह्या झोनच्या आधारावर तुम्हाला दिवसभर ट्रेड होतो. जसं आता आजचे झोन जर बघितले तर झोन आपण सर्वसाधारणतः 4 ते 5 झोन देतो. झोनवर काम कसं जर करत आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही युट्यूबवर याच्या आधीचा व्हिडिओ बघू शकता, त्याच्यावर मी ते काम दिलेलं आहे. परंतु जे काही आता हे मार्चचे ऍडमिशन आहेत बघा, मार्चचे हे झालेले प्रीमियम ग्रुपचे, आज आपण झोन टाकले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तिथून बरोबर मार्केट सेल झालं. हे मॉर्निंगला टाकलेला व्हिडिओ आहे, मॉर्निंगला टाकलेला झोन आहे. तिथून बरोबर मार्केट काय होतं, सेल होतं. या सगळ्या गोष्टीचं खूप काही अति प्रमाणात तुम्हाला तिथून मदत आणि त्या गोष्टी मिळतो. आणि तुम्हाला असं वाटलं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लेक्चर नंतर की नाही हे काय आपल्याला समजत नाही, तर तुम्ही तुमची फी सुद्धा आम्ही रिफंड करायला मागे पुढे पाहत नाही. पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर ड्युरेशन दिलं पाहिजे. जसं की तुम्ही आले ना, हजरच झाले नाही, तर मग त्यात काय तथ्य नाही. पण तुम्ही आले, हजर झाले, कंटिन्यू थांबताय, शंका विचारताय आणि तुम्ही म्हणता की सर मला दुसऱ्या तिसऱ्या लेक्चर नंतर आय एम नॉट कंटिन्यू, तर मग मात्र तुम्ही तिथून एक्झिट होऊ शकता आणि तुम्हाला तुमचं रिफंड सुद्धा दिलं जातं. पण या गोष्टी तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ऐका की तिसऱ्या लेक्चर पासून तुम्ही पेड बसणार आहात आणि तिसऱ्या लेक्चर पासून आपलं टीचिंग चालू होईल. आता अजून एक बाब सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही हे लेक्चर L1 आपलं झालेलं आहे, L1 आपलं झालं. आता L2 सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून देत आहे. या L1 आणि L2 मध्ये सर मला काहीच कळालं नाही, जर असं कुणाचं जर मनात असेल
तर मी सांगतो कृपया क्लास करू नका, कारण हा फक्त डेमो आहे, ही फक्त सुरुवात आहे. ज्या वेळेस मी रिअल लाईव्ह क्लासला शिकवतो त्यावेळेस तो खूप भयानक, खूप डीप आणि खूप ऍडव्हान्स आहे, खूपच ऍडव्हान्स आहे. त्यावेळेस मात्र तुम्ही टिकाव लागणार नाही. म्हणून पहिले 2 लेक्चर जे आहेत ते तुमचं नॉलेजचं टेस्टिंग असतं, तुमचा इंटरेस्ट चेक केला जातो आणि इंटरेस्ट चेक केल्यानंतर आम्ही L3 पासून ओरिजिनल लेक्चरला काम सुरू करतो आणि L3 पासून मग आपले एंट्री मॉड्यूल यायला पॉवरफुल सुरुवात होते. आत्ताशी मी 2 एंट्री मॉड्यूल दिले. 25 एंट्री मॉड्यूल जे आहेत ते 25 एंट्री मॉड्यूल आपले पुढे आहेत. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करताना आपण 27 प्रकारे एंट्री करू शकतो. त्यातले 2 प्रकार मी तुम्हाला दिलेले आहेत. STL, STH चा एक सेटअप दिलेला आहे आणि एशिया हायचा एक सेल दिलेला आहे. त्याच्यासोबत काही लिक्विडिटी दिलेली आहे आणि ती लिक्विडिटी आणि त्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे मदत करतील आणि तुम्ही अतिशय छानपणे सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून लेक्चर 3 पासून पेड बसणार याची मला म्हणजे मी निश्चितपणे पेडच आपण पे ही करतो, अनपेडला आपण घेत नाही कसल्याही प्रकारे. तिथं तुम्हाला लिंक पण शेअर होणार नाही. ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक माझ्याकडे नाव वगैरे येतं आणि तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊन जाता. ओके, बॅच क्रमांक 7 ला इथं आपण शेड्यूल वगैरे सगळं टाकलेलं आहे. हे सेटअप फोटो हे तुम्ही ड्रॉइंग करायचे असतात. आपण हे स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला निघत नाही. या ठिकाणी PDF आहे, त्याप्रमाणे क्लास होतो. या ठिकाणी सेटअप आहे, याप्रमाणे तुम्हाला सेटअप मिळतात 2 महिने. ओके, तर चलो बहुत बढ़िया. सर्वांना शुभेच्छा, आनंद आणि बिलकुल इतका वेळ तुम्ही ऐकलात अतिशय छानपणे त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, चलो गुड लक.